श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार सगळ्यांना। वेदचक्षु व्याख्यानमालेत मी सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण एका नवीन विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि श्रीयुत अमित भालिंगे सर इथे आपल्यात उपस्थित आहेत। मी त्यांचं इथे स्वागत करतो आणि त्यांना नमस्कार करतो। बऱ्याच महिन्यांपासून आम्ही संपर्कात आहोत अमित सरांच्या आणि त्यांना ह्या पुनर्जन्म या विषयावर व्याख्यान द्यायची इच्छा होती आणि त्यांना अगदी परफेक्ट काम करायचं होतं म्हणून थोडासा उशीर लागला। त्यांच्या मनासारखी तयारी होईपर्यंत आम्ही वाट बघितली आणि आज तो दिवस आलाय की त्यांनी सांगितलेल्या दिवशी सुचवलेल्या दिवशी आणि सुचवलेल्या वेळेवर आपण हे व्याख्यान आज आयोजित केलेलं आहे। आजच्या या व्याख्यानाच्या स्वागताध्यक्षा डॉक्टर सौ मुग्धा सारंग रानडे आहेत। मी त्यांचं इथे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी करावं। धन्यवाद। धन्यवाद सर। नमस्कार। वेदचक्षु व्याख्यानमाला आयोजित 151 व्याख्यान संकल्पमालेमध्ये मी डॉक्टर सुमुग्धा सारंग रानडे उपस्थित सर्व आदरणीय माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिषप्रेमी ज्योतिष अभ्यासक यांचे स्वागत करते। ज्योतिष विश्वामध्ये 1800 पेक्षा जास्त सलग ज्योतिष विषयक व इतर विषयावरील व्याख्याने आयोजित करून ज्यांनी नवीन विक्रम केला आहे असे वेदचक्षु ग्लोबलचे संचालक श्री उज्ज्वल पावले सरांना सर्वात प्रथम मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते। सुदिनं सुदिना जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम चिरंजीव कुरु पुण्यावर्धनम विजयी भवतु सर्वत्र सर्वदा जगती भवतु तव यशगानम प्रार्थनामहे भवत् शतायु ईश्वर सदत्माम च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमार्ज्य जीवनम तव भवतु सार्थकम। वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा पावले सर। आता आज आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळू। आज आपल्याला व्याख्याते म्हणून श्री अमित भालिंगे सर हे लाभलेले आहेत। मी आज त्यांची थोडक्यात ओळख करून देत आहे। श्री अमित भालिंगे सर हे मागील 24 वर्षापासून ज्योतिष क्षेत्रात कार्यरत आहे। त्यांनी ज्योतिष विषयक अनेक क्लासेस केलेले आहेत। ज्योतिष शास्त्रामध्ये फलादेश पाहण्यासाठी सर्वतोभद्र चक्र पद्धतीचा अवलंब करणारे 10 ते 12 ज्योतिर्विद आहेत। त्यातील उत्तम जाणकार म्हणजे श्री अमित भालिंगे सर। सर्वतोभद्र चक्रमधील नवमांश पद्धतीचा वापर करून ज्या गोष्टी अपूर्ण होत्या त्याचा विशेष अभ्यास पूर्ण करून त्यांनी स्वतःचे असे नियम आणि नोट्स बनवलेले आहेत आणि स्वतःची नवमांश फलादेश पद्धत बनवलेली आहे। त्याचा वापर ते जन्मकुंडलीचा अभ्यास करून फलितासाठी करतात।
कुंडलीवरून पुनर्जन्म पारंपरिक पद्धतीने जन्मलग्न पत्रिकेच्या आधारे पुनर्जन्माची अचूक पडताळणी कशी करावी या विषयावरती आज ते विवेचन करणार आहे. भालिंगे सरांचे विशेष संशोधन असलेल्या या नमांश फलादेश पद्धतीमुळे आपण अचूकतेच्या फार जवळ जातो. थोडक्यात उत्तर चुकायलाही काही चान्स राहत नाही. त्याचे उत्तर होय किंवा नाही इतकं स्पष्ट येतं. फलज्योतिष पाहण्याच्या अनेक पद्धती आहेत. याचे अचूक उत्तर फक्त पारंपरिक पद्धतीने मानलेल्या जन्मकुंडलीमध्ये जन्मलग्न कुंडलीमध्ये आहे. इतर कोणत्याही पद्धतीने हे उत्तर एवढे अचूक येत नाही. हा विषय प्रामुख्याने ज्योतिषांना समजण्यासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या जातकाला योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आहे. पुनर्जन्माच्या जातकाचे जीवन कसे असते, त्यांना कोणते फलादेश मिळतात, हे व्याख्यान आयोजित करण्यामागील उद्देश काय आहे की या विषयावरती आजपर्यंत कुणीही याच्यावरती विचार केलेला नाही. कोणत्याही पुस्तकात याच्याविषयी भाष्य केलेले नाही. कोणत्याही क्लासमध्ये हा विषय शिकवला जात नाही. पण जे ज्योतिषी म्हणून कन्सल्टिंग करतात त्यांच्याकडे येणाऱ्या 10 जातकांपैकी किमान 5 ते 6 जातक हे पुनर्जन्माचे असतात. त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे काय होतं की ते अनेक ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी भटकत राहतात आणि त्यांना कुठेही योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे काय होतं की त्यांची फसवणूक होते आणि शेवटी त्या जातकाचा ज्योतिषशास्त्र वरचा विश्वास उडतो आणि ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिष बदनाम होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून जातकाला योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी हे प्रयोजन आज केलेले आहे. मी श्री अमित भालिंगे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला करावे. धन्यवाद. सर अनम्यूट करा सर. नमस्कार मॅडम, मी तुमचा आभारी आहे. माझी तुम्ही बाजूपेक्षा जास्त ओळख करून दिलेली आहे. तेवढा मोठा मी नाही. मी एक छोटा अभ्यासक आहे आणि या अभ्यासामधनं ज्या काही गोष्टी मी शिकलो त्या तुमच्यासमोर मांडत आहे. माझा विषय एवढाच आहे, बाकी जास्त विषय काही नाही. तर सगळ्यात पहिला पावले सरांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. योगायोगाने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा योग जुळून आलेला आहे आणि त्यांचा वाढदिवस आज होता हे मला माहित नव्हतं. धन्यवाद. धन्यवाद सर. तर हॅलो, माझा स्पीकर बंद आहे इथे. तुमचा आवाज येतोय. मला माझा आवाज ऐकायला येत नाही. मला थोडा नाही येणार नाही तसा. आम्ही सांगू तुम्हाला काही अडचण आली. नाही तसं नाही, माझं आहे सगळं क्लिअर, फक्त मला ते हे होत आहे. ठीक आहे, तर आपण आता मूळ विषयाला सुरुवात करूया. जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पुनर्जन्म कशा प्रकारे पडताळून पाहावा. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट नमूद करतो मी की पुनर्जन्म हा शब्द जो प्रयोग या ठिकाणी केलेला आहे हा फक्त एक संबोधन म्हणून आहे. वास्तवामध्ये काय होतं हे कोणालाही माहित नाही. आजपर्यंत आत्मा काय आहे कसं आहे कोणी पाहिलेला नाही. मग त्या आत्म्याने पुनर्जन्म घेतला का, की त्याने संकेत दिलेले आहेत, याविषयी कुठे काही नमूद केलेलं नाही किंवा ह्याच्याविषयी ठोस प्रमाण कोणाकडे नाही. हा पहिला पाठ. आणि दुसरा पाठ असा आहे की ज्या वेळेला एखादा जातक पुनर्जन्माच्या जन्माला येतो त्यावेळेला जुळी जातके पण जन्माला येऊ शकतात. मग तेव्हा आपण विचार काय करणार, एक आत्म्याचे विभाजन झाले का की 2 आत्मे एकत्र जन्माला आले का. तर या सगळ्या वादामध्ये न पडता आणि मूळ विषयापासून न भटकता आपण हा विषय योग्य प्रकारे कसा हाताळू शकतो याच्यावर मी जास्त भर दिलेला आहे. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थोडी प्रस्तावना सांगतो याच्यामध्ये की आपण आपल्या अवतीभोवती बरेचसे मृत्यू जवळून पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक वर्गातले मृत्यू आहेत. लहान मुलांपासून तरुण मुलांपासून ते म्हातारा वयोवृद्धांपर्यंत सर्वांचे मृत्यू पण पाहिलेले आहेत. आणि अशा ठिकाणी जेव्हा मी गेलो त्यावेळेला काही चर्चा मी ऐकल्या त्याच्यामध्ये की काही जणांचा मृत्यू जो आहे हा मोटर अपघातामध्ये, रस्त्यातील दुर्घटना होऊन, बॉम्बस्फोट, उंचावरून पडून, पाण्यात बुडून, विजेचा झटका लागून, सर्पदंश, विषप्राशन, अतिमद्यपान, व्यसनाधीन होऊन, गळफास लावून, वाहनापुढे आत्महत्या करून, निष्काळजीपणे, अशा अनेक कारणाने झालेला पाहिलेला असतो आपण. त्यावेळेला त्याचे वर्गीकरण उपस्थित लोक जे असतात आलेले त्या प्रसंगाला त्यातले काही वर्गीकरण करतात की याला मोक्ष मिळाला की नाही मिळाला. जर अल्पवयामध्ये तरुण वयामध्ये मृत्यू झाला असेल तर साधारणपणे चर्चा अशी कानावर ऐकायला येते की याला मोक्ष मिळालेला नाही, याचं काही जाण्याचं वय नव्हतं, बाकी बऱ्याच विषयाच्या मध्ये असतात. आणि जर वृद्धापकाळी निधन झालं असेल
शरीर क्षीण होऊन. तर अशी चर्चा ऐकायला येते की याच्या सगळा कार्यभाग संपलेला होता, याने संसार पूर्ण केला होता, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या, इतर सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या होत्या, ह्याचा आत्मा काही भटकणार नाही आणि ह्याला मोक्ष नक्की मिळेल. तर अशा प्रकारे चर्चा चालू असताना माझ्या मनामध्ये प्रश्न आला की याचा विचार आपण कुंडलीच्या माध्यमातून करू शकतो का. तर तेव्हा काही मला उलगडा झाला नाही. नंतर दुसरा एक काही प्रसंग आपण आपल्या घरात पाहिलेले आहेत लग्न समारंभाचे, की जेव्हा लग्न आपल्या घरी होतं, मित्रमंडळीमध्ये म्हणा की नातेवाईकांमध्ये, तेव्हा नववधू घरी येते, घरात सगळं वातावरण आनंदी असतं आणि नवीन दाम्पत्य हे संसाराला सुरुवात करतं. त्यानंतर चाहूल लागते का नवीन सदस्याच्या घरी येण्याची. मग त्यावेळेला चर्चा सुरू होते, वंशाला दिवा मिळणार का. मग त्या ठिकाणी जे काही जुने जाणकार असतात ते अंगलक्षणावरून काही विवेचन करायला सुरुवात करतात, मुलगा होईल की मुलगी होईल. प्रत्येकाची अपेक्षा असते की मुलगी होऊ नये, मुलगा व्हावा, का तर वंशाला दिवा पाहिजे. हा एक अनुभव मी पाहिला होता की वंशाला दिवा का पाहिजे. तर याच्यामध्ये आपण अजूनही काही घटना पाहिलेल्या आहेत की स्त्री भ्रूण हत्येच्या पेपरमध्ये आपण नेहमी वाचलेले आहेत की गर्भपात केलेला आहे, स्त्री भ्रूण हत्या झालेली आहे. मग हे सगळं जेव्हा पाहिलं तेव्हा मनात विचार आला की हे सगळं कशासाठी. मग जेव्हा ह्याचा मी थोडासा अजून अभ्यास केला तेव्हा मला असं कळलं की आमचं पिंडदान कोण करणार, आम्हाला मोक्ष कोण देणार, अशा प्रकारच्या चर्चा मला ऐकायला मिळाल्या. मग तेव्हा मनात प्रश्न आला की हे जर सगळे एवढे विस्तृत प्रकार आहे, मग आपण ज्योतिषाच्या माध्यमातून ह्या गोष्टी पडताळून पाहू शकतो का. तर त्याचे उत्तर आहे होय, आपण त्या गोष्टी पडताळून पाहू शकतो. याच्यामध्ये ज्योतिषाच्या आधारे एखाद्या जातकाचा मृत्यू नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे हे आपण त्याची जन्मलग्न कुंडली असेल तर त्याप्रमाणे ठरवू शकतो, त्याला मोक्ष मिळालेला आहे की नाही. तर या विषयाच्या अनुषंगाने उत्सुकतेपोटी मी मागील काही वर्षामध्ये शेकडो कुंडल्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मला काही गोष्टी आढळून आल्या. त्यांचे प्रथम मी बेसिक नियम बनवले आणि त्यानंतर मी जेव्हा पुढे कन्सल्टिंग करत असताना मला त्याच्यात काही त्रुटी जाणवल्या, त्यानंतर त्यांना अपडेट केलं आणि आज माझ्याकडे परिपूर्ण नियम आहेत. पुनर्जन्म या विषयाकरता मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो की आपण काढलेलं उत्तर हे अचूक असतं. ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्याही विषयावर उत्तर देताना कोणी 100%ची हमी घेत नाही. मी 100%ची हमी घेतो की पुनर्जन्माची कुंडली जेव्हा आपण तपासून त्याचं उत्तर काढतो तेव्हा ते 100% उत्तर बरोबर असतं, त्याच्यामध्ये काहीही चूक नसते. ज्या वेळेला मी याचे नियम बनवत होतो त्यावेळेला मी काही जुन्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये बऱ्याच लेखकांनी बरेच नियम लिहून ठेवलेले मला आढळले. पण ज्या नियमांच्या आधारे मी विश्लेषण केलेलं होतं त्यांचा आणि त्या नियमांचा अर्थार्थी कुठेही काही संबंध येत नव्हता. त्यामुळे मला जाणवलं की त्यांनी जे काही लिखाण करून ठेवलेले आहेत, जे नियम लिहिलेले आहेत, त्याच्या आधारे अचूक उत्तर येण्याची गॅरंटी काहीही नाही. आणि जे जातक माझ्याकडे आले होते ते अगोदर बऱ्याच ठिकाणी फिरून आलेले होते, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालेलं नव्हते, त्यांच्या अडचणी संपत नव्हत्या आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी काही मार्ग मिळत नव्हता. त्यांच्या समस्या तशाच व निरंतर चालू होत्या आणि त्यांना यातनं मार्ग हवा होता. ज्या वेळेला मी या सर्व कुंडल्यांचं अवलोकन केलं तेव्हा मला कळलं की त्याच्या बहुतांश कुंडल्या पुनर्जन्माच्या आहेत. मग त्यांना त्या पुनर्जन्माच्या कुंडलीचे विश्लेषण करून दिले की ती मृत व्यक्ती कोण आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, तिचा वयोगट कोणता आहे आणि त्याच्या नावामध्ये कोणते अक्षर असू शकतात. आपण जे अवकाडा चक्र शिकलेलो आहोत याच्यामध्ये आपण त्याचा वापर जातकाचं नाव ठेवण्यासाठी केलेला आहे, पण या अवकाडा चक्राचा वापर मी मृत व्यक्तीचं नाव शोधण्यासाठी केलेला आहे आणि त्याची उत्तरं 100% बरोबर आलेली आहेत. ज्या जातकांना आपल्या पूर्वजांची घराण्याची माहिती होती त्यांनी ती गोष्ट मान्य केलेली आहे की तुमचं उत्तर 100% बरोबर आहे. तुम्ही जे काही आम्हाला दिलेले 3 गट होते, म्हणजे पहिला गट स्त्री किंवा पुरुष, दुसरा गट वयोमर्यादा आणि तिसरा गट नावामधील अक्षरे, याप्रमाणे ती व्यक्ती आम्हाला तंतोतंत तशीच मिळालेली आहे हे त्यांनी निर्विवाद मान्य केलेलं आहे.
अच्छा, नंतर त्याच्यानंतर पुढे जेव्हा मी अधिक विश्लेषण करण्याकरता भावकुंडलीचा आधार घेतला, तर आपल्या सर्वांना भावकुंडली माहितीच आहे की आपण काय करतो की एखाद्या भावाविषयी जास्त सखोल विचार करण्याकरता तो भाव प्रथम स्थानी मांडून त्याचा अधिक विचार करतो. तेव्हा जेव्हा मी अशी ती व्यक्तीची कुंडली भाव पद्धतीने मांडली, त्यात मला पुन्हा एक गोष्ट दिसून आली की ज्या ग्रहांचा संबंध मी पुनर्जन्माचे विश्लेषण करण्याकरता लावला होता, ज्या स्थानांचा आधार मी घेतला होता, तेच ग्रह त्या स्थानाशी परत संबंध करताना दिसून आले. मग तेव्हा असाही निष्कर्ष आपण काढू शकतो की ही जी व्यक्ती आज पुनर्जन्माची जन्माला आलेली आहे, तिचा मागचा जन्म सुद्धा हा पुनर्जन्मच होता, पण त्यावेळेला ती बाब स्पष्ट न झाल्यामुळे अंधारात राहिली व ही समोर आलेली नाही. आता ह्याचा निष्कर्ष काढायचा असेल तर त्याचा आधार घेताना मी मृत्यूच्या कुंडल्यांचा पण विचार केलेला याच्यामध्ये आहे की ज्या वेळेला माझ्याकडे काही जातक मृत्यूच्या कुंडल्या घेऊन आले की एक क्षय व्यक्ती आहे जिचा मृत्यू झालेला आहे, जिची जन्मकुंडली ही आहे, आणि याप्रमाणे तपासून पहा तर त्यातल्या बहुतांश कुंडल्या सुद्धा मला पुनर्जन्माच्याच मिळालेल्या आहेत. आणि जेव्हा त्यांच्या नियमांची मी उकल केली तेव्हा मला असं जाणवलं की त्यांचा तो जन्म सुद्धा पुनर्जन्मच होता, जो आहे पहिला तो, आणि त्यांना या जन्मात मोक्ष मिळालेला नाही, त्यामुळे पुढचा जन्म सुद्धा होणार जो आहे हा पुनर्जन्मच होऊ शकतो, असा निष्कर्ष आपण या कुंडलीच्या विश्लेषणाच्या आधारे काढू शकतो. ज्या वेळेला मी या गोष्टी जातकांबरोबर चर्चा करत पुनर्जन्माच्या होतो तेव्हा त्याच्यामध्ये मला अजूनही काही दोष आढळून आले, जसे अंगारक दोष आहे, चांडाळ दोष आहे, पितृदोष आहे, प्रेतशाप दोष आहे, जडत्व दोष आहे, जामित्र दोष आहे, विषयोग आहे. त्याच्यावर जेव्हा मी चर्चा केली तेव्हा काही ज्योतिषांना याबद्दल माहिती होती, काही ज्योतिषांना याबद्दल माहिती नव्हती. त्यांनी काहींनी हो सांगितलं, काहींनी नाही सांगितलं. जे काही जुने जाणते ज्योतिषी होते त्यांना या योगाची माहिती होती, त्यांनी त्याप्रमाणे त्या गोष्टी मान्य केल्या की हो, हे अशा प्रकारचे योग कुंडलीमध्ये आहेत असतात वगैरे. पण पुनर्जन्म कसा पाहावा, काय पाहावा, याविषयी कोणी मला स्पष्टपणे उत्तर देऊ शकले नाही. पुनर्जन्माची कुंडली पाहण्यासाठी 2 ग्रह व जन्मलग्न कुंडलीमधील 2 स्थानं यांचा आधार घेऊन उत्तर निश्चित केले जाते. अशा प्रकारचा तर्क मला कोणी सांगितला नाही. तर या विषयाची सुरुवात झाली कशी हे मी ते आवर्जून सांगतो की माझे एक मामा होते, आता ते हयात नाहीत. ते राहायला मध्य प्रदेशमध्ये भिलाईमध्ये होते आणि त्या ठिकाणचे ते नामवंत ज्योतिषी होते. लग्न कधी होईल, कुठे होईल, कसं होईल याविषयी त्यांचं विवेचन तंतोतंत बरोबर यायचे. आणि जेव्हा ते माझ्याकडे मुंबईला यायचे तेव्हा आम्ही बऱ्याच गप्पा मारायचो. ज्या वेळेला मला एखादी कुंडली सुटत नसेल तेव्हा मी त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्याकडे अशा 12 कुंडल्या आहेत की ज्या श्वेतकुष्ठाच्या आहेत, त्यांची उत्तरं मला मिळाली नव्हती, पण मी माझ्या संग्रही कुंडल्या ठेवलेल्या होत्या. आणि जेव्हा ते मामा माझ्याकडे आले तेव्हा चर्चा करताना सहज विषय निघाला म्हणून त्यांना बोललो मी की मामा, माझ्याकडे अशा 12 कुंडल्या आहेत श्वेतकुष्ठाच्या, पण त्याचे उत्तर मला काही मिळालेलं नाहीये, तर तुम्ही काही मला सांगू शकता का? तर त्यांनी मला एक सत्य घटना सांगितली. भिलाईमध्ये राहत असताना त्यांचा मित्र त्यांच्याकडे मुलीची कुंडली घेऊन आला जुळवण्याकरता, आणि ते बसून चर्चा करत होते, कुंडलीचं विश्लेषण करत होते, मुलगी कशी आहे काय वगैरे वगैरे. तर तेव्हा त्या ठिकाणी पोस्टमन आला. तर भिलाई तशी छोटी जागा आहे, पोस्टमन हा पत्र घेऊन आलेला सर्वांच्या ओळखीचाच असतो. कुंडली पाहून तो पण त्या ठिकाणी थांबला चर्चा काय करत उत्सुक ऐकण्यासाठी. त्यांची सर्व चर्चा ऐकल्यावर त्या पोस्टमनने एक गोष्ट विचारली की म्हटलं, साहेब मी काय बोलू का? तर ते म्हणाले, हो ठीक आहे बोल, काय तुला वाटतं त्याच्यामध्ये.
त्या मुलीची कुंडली पाहून त्याने सांगितले की या मुलीला कुष्ठरोग आहे, तिच्या अंगावर श्वेतकुष्ठ आहेत म्हणून. त्याचं हे वाक्य ऐकून दोघे बुचकळ्यात पडले की हा एकदम असं कसं काय विधान करू शकतो याच्यामध्ये. म्हणून त्यांनी त्याला जो स्पष्टीकरण विचारलं तर त्याने 2 ग्रहांचं नाव घेऊन सांगितलं की यांचा संबंध येता कुष्ठरोग हा पाहायला मिळतो. त्याने केलेलं विवेचन त्यांना काही पटलं नाही. ते तरी पण त्याच्या आग्रहाखातर त्यांनी मध्यस्थी माणसाकडे चौकशी केली की अशा प्रकारचे आम्हाला काही माहिती मिळालेली आहे, तर तुम्ही काही सांगू शकता का. तर त्या मध्यस्थी माणसाने अधिक चौकशी करून सांगितलं की हो म्हणे, तुमचं उत्तर बरोबर आहे, त्या मुलीच्या अंगावर श्वेतकुष्ठ आहे. तो किस्सा मला मामाने सांगितला आणि मामाने मला नियमही सांगितले. ते अर्थात जसे ते मामांना पटले ना तसे मलाही पटले नाही नियम ते. तरी पण म्हटलं ठीक आहे, हरकत नाही की आपण त्याचा पुढे विचार करूया. म्हणून जेव्हा मी त्या कुंडल्या 12 समोर ठेवून सोडवायला घेतल्या तेव्हा फक्त एका कुंडलीला तो नियम लागला, बाकी 11 कुंडलींना नियम लागला नाही. मला वाटलं कदाचित योगायोग असेल. पण जेव्हा नंतर बारकाईने सर्व कुंडल्यांचे परीक्षण केले तेव्हा त्यातल्या 9 कुंडल्यांना ते नियम लागला, तो जो त्या पोस्टमनकडनं मामाने मला सांगितलं होता तो. पण त्याने जे लॉजिक लावलं होतं हे पूर्णपणे चौकटीच्या बाहेरचं लॉजिक होतं. आजपर्यंत आपण क्लासमध्ये जे शिकलो की एक जातकाची कुंडली लावून त्याच्याबद्दल आपण विचार करतो किंवा परदेश गमन होईल का, लग्न होईल का, शिक्षण पूर्ण होईल का, डिग्री मिळेल का, वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्यापेक्षा हे लॉजिक वेगळ्या प्रकारचं होतं. त्याच्यात त्यानं जो संबंध शब्द वापरला होता हा एवढा व्यापक शब्द त्याच्यामध्ये होता की त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तरच ती कुंडली तुम्हाला सोडवता येते, अन्यथा नॉर्मल नियमाप्रमाणे कुंडली ती सुटत नाही. ते लॉजिक पूर्णपणे बॉक्सच्या बाहेरचं होतं. तर आपण विषयाकडे परत येऊया की अशा प्रकारे विचार होऊ शकतो हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी ह्याच्या प्रकारे विचार केला की पुनर्जन्म कसा पाहावा. म्हणून त्यासाठी पहिले मी ग्रहांची कारकत्व शोधून काढली सगळी, नंतर स्थानांची कारकत्व शोधून काढली आणि त्याप्रमाणे त्यांची सांगड घालून उत्तर काढलं. तर उत्तर माझं बरोबर यायला लागलं. त्याच्यानंतर मी जेव्हा काही लोकांना भेटलो की ज्यांनी काही मंत्र सिद्ध केले होते, जे यातले जुने जाणते होते, पण त्यांनाही त्यातलं काही फारसं सांगता आलं नाही. त्याच्या अनुषंगाने काही मला तांत्रिक भेटले. तर तांत्रिकांनी फक्त मला पुराणी आत्मा आहे म्हणून सांगितलं, पण ती कोण आहे, कशी आहे, काय करू शकते वगैरे त्यांनी काही विश्लेषण मला केलं नाही. त्यामुळे तो तिथे एक महत्वाचा टप्पा माझ्याकरता होता की आपण जे काही करतो हे योग्य आणि अचूक करतो ह्याचं मला पाहायला मिळालं. आता पुनर्जन्माच्या कुंडलीमध्ये जातकाच्या अंगावर नेहमी जन्मगुण पाहायला मिळतं. जातकाच्या अंगावर जन्मगुण का असते ह्याचं वैद्यक शास्त्रामध्ये कुठेही ठोस कारणमीमांसा केलेली नाही. तर तशीच श्वेतकुष्ठ पण का असतात याच्याविषयी वैद्यक शास्त्रामध्ये कुठेही त्यांचा ठोस उल्लेख केलेला नाहीये. तर जातकाच्या अंगावर जन्मगुण बऱ्याच प्रकारची पाहायला मिळते. काही ठिकाणी काळा व्रण असतो, एखादा निळा चट्टा असतो, लाल चट्टा असतो, काही ठिकाणी हाताला एखादं बोट जोडून असतं, पायाला बोट जोडून असतं, किंवा हातापायाची बोट चिकटलेली असतात वगैरे वगैरे. अशा प्रकारचे अनेक आपल्याला जन्मगुण म्हणून पाहायला मिळतं याच्यामध्ये. तर गालावर पडणारी खळी सुद्धा जन्मगुणच आहे. आपण ते एक सौंदर्याचं लक्षण मानतो, पण मी बऱ्याच पुनर्जन्म जातकांच्या गालावर पडलेली खळी सुद्धा पाहिलेली आहे ह्याच्यामध्ये. क्वचित प्रसंगी काय होतं की एखाद्याच्या अंगावर जन्मखूण नसते किंवा ती वयाबरोबर वाढत जाऊन ती पुसडून नाहीशी होऊन जाते. त्यानंतर काही असेही प्रकार पाहिले आहेत की जातकाची शस्त्रक्रिया करून त्यांनी जन्मखूण अंगावरची काढून टाकलेली आहे लहानपणीच. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा तुम्ही कन्सल्टिंग करणार तेव्हा ते जातकाला ती गोष्ट माहीत नसते किंवा तो हो म्हणून सांगण्याची शाश्वतीभर कमी असते, किंवा शक्यतो जातक सुरुवातीला नाही म्हणून सांगतात की आमच्या अंगावर जन्मखूण काही नाही याच्यामध्ये म्हणून. तर या ठिकाणी आपण जे पाहणार आहोत ते कुंडलीच्या माध्यमातून पुनर्जन्माचं विश्लेषण करणार आहोत. जन्मखूण हे त्याला एक पूरक गोष्ट आहे, ती काही जातकांच्यावर पाहायला मिळत नाही, काही जातकांच्यावर पाहायला मिळते. तर आता याच्या पुढचा पार्ट जो आहे तर पुनर्जन्माचे अधिक विवेचन करण्यासाठी मी काही शास्त्राचा आधार घेतला, पुस्तकांचा आधार घेतला. तर त्या ठिकाणी मला एक गोष्ट जाणवली याच्यामध्ये की शास्त्रकारांनी या पुनर्जन्माच्या आत्म्याचे वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केलेलं आहे.
एक सात्विक आत्मा, राजस आत्मा आणि तामस आत्मा. तर या तिन्ही प्रकारांचा जेव्हा मी कुंडलीतला नियम लावून शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला पहिल्या 2 प्रकारांचे नियम लावून उत्तर मिळालेलं नाही. सात्विक आत्मा जो आहे यांच्या अंगावर जन्मगुण असते, पण कुंडलीमधून ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत नाही. की कुंडलीचे नियम जे मी बनवलेले आहेत पुनर्जन्माचे ते या ठिकाणी जुळताना दिसत नाही, पण त्याचे फलादेश मात्र जातकाला पाहायला मिळतात. सात्विक म्हणजे निग्रही, ऋतुजा, स्वाध्याय, तपी, सत्वगुणी, सत्यनिष्ठ, क्षमाशील, धैर्यवान, संयमी, दृढ मनाचा, स्थिरचित्त, गंभीर, अहंकार शून्य, निर्भय, शुद्ध मनाचा, सुनिश्चित, निग्रही, शांत, त्यागी, अनुबद्ध, मर्यादा, सौजन्य, प्रज्ञावान, सात्विक आहार घेणारा, फलाभिषा नसलेला, प्रसन्न वृत्ती, सत्यवादी, आत्मचिंतन करणारा, निर्लिप्त, उपासक, ब्रह्मचर्य पालन करणारा, अशा प्रकारचे गुण या जातकामध्ये पाहायला मिळतात. याचे फलादेश जे आहेत सात्विक गुणांचे ते अशा प्रकारे मिळतात. असा जातक कोणाबद्दल वाईट करताना किंवा वाईट वागताना दिसत नाही. शास्त्रकारांच्या मते या आत्म्यास पुन्हा जन्म घेण्याची प्रबळ इच्छा होती, परंतु हा मनुष्य जन्म झालेला आहे. त्याच्या आयुष्यामध्ये काही विशेष ध्येय उद्दिष्ट नसतात. हे जातक परोपकार करताना इतरांना मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, त्यांच्या दुःख प्रसंगी धावून जाणे, त्यांना सर्व प्रकारची मदत करणे इत्यादी कामे करताना चांगल्या वागणुकीचे उद्देश करताना दिसतात. हे झालं सात्विक आत्म्याविषयी. दुसरा आत्मा जो आहे राजस आत्मा आहे. या जातकाच्या अंगावर जन्मकुंड तर असते, पण कुंडलीचे नियम याला सुद्धा लागत नाहीत. असा जातक आपल्या मागील जन्मातील उच्च पदस्थ होण्याची अतृप्त मनोकामना घेऊन जन्माला आलेला असतो. शास्त्रकारांच्या मते असा जातक उच्च पदस्थ होण्यासाठी निरंतर प्रयत्न करणारा आढळतो. उच्च पदस्थ होण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व परिश्रम करताना हा जातक दिसतो. यानंतर आहे तिसरा हा तामस आत्मा. या ठिकाणी जातकाच्या अंगावर जन्मकुंड तर असतेच, शिवाय जे कुंडलीचे नियम आहेत की 2 ग्रह आणि 2 स्थान यांचा संबंध लावून पुनर्जन्म आपण पडताळलेला आहे, ते सर्व नियम या ठिकाणी तंतोतंत जुळताना दिसतात. या ठिकाणी तामस आत्म्याचा विचार हा ज्ञानशून्य, दुष्ट, कुटील, पापी, तमोगुणी, क्रोधी, दूषित, दोषयुक्त, दुसऱ्याला कष्ट देणारा, दूषित मनाचा, दूषित विचारांचा, वाईट उद्दिष्ट, दुराचारी, वाईट चरित्राचा, वाईट आचरणाचा, खलबुद्धीचा, बदमाश, अधम, नीच, अपवित्र, मलिन, जाती धर्म संप्रदायांची बंधने मोडणारा, त्यांना न मानणारा, नैतिकदृष्ट्या अधर्मी, निर्दयी, क्रूर, दुर्जन, नतभ्रष्ट, कलंकित, दांभिक, मीपणा असलेला, स्वयंपूजा करणारा, हिंसक, चिंताक्रांत, विधिहीन, मंत्रहीन, श्रद्धाहीन, अशा प्रकारचा हा जातक असतो. आता याच्या पुढे महत्वाची गोष्ट जी आहे की जगामध्ये दररोज 4 विशिष्ट लग्नांवर जन्माला येणारी जातके ही पुनर्जन्माचीच असतात. होय, हे ऐकून तुम्हाला कदाचित नवल वाटेल, पण हे वास्तव आहे. मी संपूर्ण जगाविषयी बोलतोय. सुमारे 8 तास हा कालावधी असतो. या 8 तासाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जगामध्ये कोणत्याही जातीची, धर्माची, समुदायाची, संप्रदायाची जन्माला येणारी बालके ही पुनर्जन्माचीच असतात आणि तो आत्मा, त्याचं वर्गीकरण तामस आत्मा म्हणूनच केलं जातं. मग ह्याला कोणीही अपवाद राहत नाही. आता हा जो प्रकार आहे 2 ग्रह आणि 2 स्थान, अशाच प्रकारचे काही वेगळे अनुभव आपण या अगोदर घेतलेले आहेत. आपण पत्रिकेमध्ये बालदृष्ट योग पाहतो. बालदृष्ट योगामध्ये आपण लग्नेश आणि अष्टम स्थान यांचा विचार करतो.
या दोघांच्या कारकत्वाचा विचार करतो. तसेच ज्या वेळेला राहू बरोबर एखादा ग्रह येतो, म्हणजे गुरु आला तर चांडळ दोष, मंगळ आला तर अंगारक दोष, चंद्र आला तर ग्रहण दोष, रवी आला तर पितृदोष, बुध आला तर जडत्व दोष, शुक्र असता जामित्र दोष. या ठिकाणी जसे आपण दोन ग्रहांच्या कारकत्वाचा विचार करतो त्याप्रमाणे या ठिकाणी दोन ग्रह आणि दोन स्थान यांचा निष्कर्ष लावून हे उत्तर काढलेलं आहे. याच्याकरता फक्त पारंपरिक पद्धतीच्या लग्न कुंडलीचाच विचार केलेला आहे, इतर कुंडल्यांचा विचार केलेला नाही. त्याचे कारण सांगतो मी का ते, की पारंपरिक पद्धतीमध्ये अजून एक पद्धती आहे भावचलित पद्धती. भावचलित पद्धतीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे भाव आरंभ पद्धती, दुसरी आहे भाव मध्य पद्धती. भाव मध्य पद्धतीमध्ये ग्रह आपली स्थानं बदलताना दिसतात. जर असे घडले तर उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे. आणि भाव आरंभ पद्धती ही जी आहे याच्यामध्ये राशी लुप्त होताना दिसतात किंवा राशी दोन स्थानामध्ये विभागलेल्या दिसतात. असे जरी झाले तरी उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे. म्हणून फक्त जन्मलग्न कुंडली प्रमाणे त्याचे विवेचन योग्य प्रकारे होते आणि उत्तर हे आपल्याला योग्य प्रकारे मिळू शकते. इतर कुंडल्यांचा वापर करून आपण उत्तर योग्य प्रकारे काढू शकत नाही. आता या जातकाला फलादेश काय मिळतात तामस आत्म्याला, हे फार महत्वाचे आहे. कारण आज आपण जे पाहणार आहोत किंवा आपल्याकडे कुंडली ज्या कन्सल्टिंगला येतात त्याच्यामध्ये जो पार्ट आहे तो हा अतिशय महत्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे. आपल्याकडे जे काही लिखाण केलं त्यामध्ये फलादेश फार कमी ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. फलादेशावर कोणी जास्त भर दिलेला नाही. पण मी सर्वप्रथम फलादेश मेन्शन केलेले आहेत. कुंडलीप्रमाणे आणि ग्रहांच्या सांगड घालून कसे पाहावे हे मी तुम्हाला सांगेन नंतर, तो पार्ट आहेच, कारण तो कळल्याशिवाय पुढे तुम्ही काही करू शकत नाही. पण त्याच्यावर फलादेश करणं फार महत्वाचं आहे, की या जातकाला आयुष्यात अनुभव काय येतात, हा कशा प्रकारे वागतो, याला काय पुढे बघायला मिळतं, त्याला काय पुढे निष्पन्न होणार आहे, हे फार महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही फलादेश पडताळून पाहू शकत नाही तोपर्यंत तुम्ही प्रिडिक्शन प्रॉपर करण्यामध्ये काही तथ्य राहत नाही. तर असा जातक दैनिक कामकाजात लहान सहान गोष्टी हुज्जत घालणे, विनाकारण आर्ग्युमेंट करणे या सवयी दिसून येतात. तसेच याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार, जीवन संपवण्याकडे कल, अशा प्रकारच्या गोष्टी दिसून येतात. त्याच्याबरोबर कोणत्या घटना घडतील, कोणत्या परिस्थितीला सामोरं जावे लागेल याचा काही नेम नसतो, हे प्रामुख्याने दिसून येते. आपल्या जीवनामध्ये नेहमी अडचणींना समस्यांनी ग्रासलेला असतो. त्याच्या समस्या अडचणी कधी संपत नाहीत. या जातकाला कोणत्याही ठिकाणी कधी कुठे कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागेल याची शाश्वती नसते. अशा जातकाची एक समस्या संपली की दुसरी समस्या समोर हजर असते. याच्या अडचणी जीवनाच्या अंतापर्यंत संपलेल्या नसतात. त्याला आपले इच्छित साध्य करण्यासाठी निरंतर प्रयास करावे लागतात. जातकाचे फारसे कोणाबरोबर एकमत होताना दिसत नाही किंवा जमून घेताना दिसत नाही. प्रवासात, व्यवहारात इतरांच्या मते जातकाचे बोलणे उर्मट, उद्धट वागणे असते. जातक नेहमी विवादाच्या भोवऱ्यात असतो. बऱ्याचदा अशा जातकाकडे संशयाने पण पाहिले जाते. जातकाला फारसे मित्र नसतात. जातक ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्या परिस्थितीला नेहमी समस्यांना सामोरे जावे लागते किंवा या पारिवारिक समस्या संपत नाहीत. तसेच या जातकांना सूचक स्वप्न पडतात. म्हणजेच बऱ्याचशा वास्तविक जीवनात घडणाऱ्या घटना यांना अगोदर स्वप्नात दिसतात. असा अनुभव सुद्धा जातकांना आलेला आहे. बर, हा अनुभव जो आहे सूचक स्वप्न पडणे किंवा एखादी घटना आपल्याला स्वप्नामध्ये अगोदर दिसणे, जसं पुनर्जन्माच्या या तामस आत्म्याला दिसतात तसंच जन्मलग्न कुंडलीमध्ये कोणताही एक ग्रह जर भरणी नक्षत्रामध्ये असेल तर त्याला सुद्धा अशी सूचक स्वप्न पडतात. त्याला सुद्धा ह्या घटना अगोदर स्वप्नामध्ये घडलेल्या पाहायला मिळतात. आजपर्यंत माझ्या पाहण्यामध्ये व ऐकण्यामध्ये असा निष्कर्ष आलेला आहे की ह्याचं श्रेय नेपच्यून ग्रहाला दिलेलं आहे, की नेपच्यूनचा संबंध येता अशा गोष्टी पाहायला मिळतात. पण या ठिकाणी तो नियम लागत नाही. जर कोणाला ह्याविषयी माहिती असेल तर त्यांनी मला अवश्य माहिती पुरवा. आपण त्या कुंडलीला पडताळून पाहायला एकत्र बसूया, मला काही हरकत नाही. पण माझं मत आहे की पुनर्जन्माची कुंडली आणि भरणी नक्षत्रामधलं ग्रह हे दोनच सोर्स असे आहेत की जे तुम्हाला सूचक स्वप्न आणि अगोदर घडणाऱ्या घटना दाखवून देतात. भविष्यात घडणाऱ्या घटना अगोदर तुम्हाला दाखवून देतात. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक पार्ट आहे
की एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती पुनर्जन्माच्या असतात, त्यावेळेला घरातील परिस्थिती फार विषम पाहायला मिळालेली आहे. कोणाचा कोणाला मेळ नसतो, संबंध दुरावलेले असतात, कायम संघर्षाची स्थिती असते, पैशाचा ताळमेळ नाही, अनावश्यक खर्च, स्थैर्य नाही, असा परिवार नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये असतो. त्याची माग कारणे काही असली आणि कशी असली, सामाजिक उत्कर्ष होताना दिसत नाही याच्यामध्ये. आणि जोपर्यंत ते परिवारामधले इतर सदस्य स्थलांतर करून जात नाहीत तोपर्यंत त्यांचाही उत्कर्ष याच्यामध्ये होत नाही. म्हणजे ज्यांच्या कुंडली पुनर्जन्माचे आहेत ते तर अडचणीमध्ये आहेत, पण त्यांच्या बरोबर जर इतर जातक राहत असतील तर त्यांना सुद्धा त्या अडचणींना, त्या प्रसंगांना त्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं. जोपर्यंत ते स्थलांतर करून जात नाही तोपर्यंत त्यांचा उत्कर्ष होत नाही, त्यांना त्यांच्या पुढचे मार्ग मिळत नाही. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मला पाहायला मिळालेली आहे ती मुलींच्या कुंडल्यांची. ज्या मुलींच्या कुंडल्या पुनर्जन्माच्या आहेत, जोपर्यंत त्या माहेरामध्ये आहेत तोपर्यंत माहेरची परिस्थिती तितकीशी खास नसते किंवा खराब असते किंवा त्यांना त्याची प्रगती होताना दिसत नाही. पण जेव्हा अशा मुली लग्न होऊन सासरी जातात तेव्हा माहेरचा उत्कर्ष हा होताना पाहिलेला आहे मी. त्यामुळे मुलींच्या पत्रिकेकरता ही गोष्ट फार महत्वाची आहे. बरं, या जातकाला आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी अपयशाला सामोरं जावं लागते. अपयशाला का येईल, कशामुळे येईल, त्याला का माघार घ्यावी लागेल याची कारणमीमांसा कधीही नसते. या जातकाचा आपल्या जीवनात ताबा नसतो. जीवनात अपयश होण्यासाठी अनेक कारणे असतात, पण त्याच्यापैकी पुनर्जन्म हा त्यातलं महत्वाचं कारण आहे. आता असे नाही की ह्यांना पुनर्जन्माच्या लोकांना जीवनात यश मिळत नाही. यांना यश मिळतं, मोठे पद मिळतं, उच्च शिक्षण होते, पदवी मिळते, जीवनामध्ये उत्कर्ष होतो. हे सगळं त्यांना जन्मस्थ लग्न कुंडलीतील ग्रहस्थितीप्रमाणे अनुभवायला मिळतं. जर ग्रहस्थिती चांगली असेल, नवमांश कुंडलीमधील परिस्थिती चांगली असेल तर त्यांना शिक्षणही मिळतं, उच्च पद पण मिळतं, त्यांची भरभराटही होते. पण यासाठी त्यांना फार तोलून मापून राहावं लागतं. कुठे तोल जाता कामा नये, कुठेही त्यांना वाहाव जाता कामा नये. अशा प्रकारे त्यांना एकदम मोजून मापून आयुष्य काढावं लागतं, तेव्हा त्यांना त्याचा भरभराट होताना दिसतो याच्यामध्ये. आता हे झालं कुंडलीप्रमाणे. वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण याचा विचार करायला गेलो तर ज्या घराचे प्रवेशद्वार नैऋत्य दिशेला आहे, म्हणजे अंशात्मक विचार जर आपण केला तर 200 अंश ते 220 अंश हा तसा भाग सौम्य मानलेला आहे, पण 220 ते 245 अंश हा भाग जास्त वाईट मानलेला आहे. ह्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा एकमत नसते. अविश्वास असणे, मोठे आर्थिक नुकसान होणे, अचानक धंदा बंद पडणे, रोजगार जाणे, अपघात होणे, दीर्घकालीन आजार अशा स्वरूपाचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात. याचा अनुभव जे वास्तुशास्त्र शिकलेत किंवा जे कन्सल्टिंग करतात त्यांना 100% आला असेल. आता हे जे अंश आहेत 220 ते 245 हा पूर्ण अष्टम स्थानाचा भाग आहे. जेव्हा प्रवेशद्वार अष्टम स्थानामध्ये येते तेव्हा तुम्हाला हे फलादेश पाहायला मिळतात. आता या ठिकाणी अजून मला काही वेगळे अनुभव पाहायला मिळाले आहेत पुनर्जन्म जातकांचे, की ज्या वेळेला मंदिरामध्ये पूजा सुरू होते, ढोल वाजतात, ताशे वाजतात किंवा इतर वाद्यांचा गजर होतो, तेव्हा ह्यांच्या अंगाचा थरकाप होतो. ते जागा सोडून ते लांब जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तिथं राहावंसं वाटत नाही, त्यांना तिकडे एकदम राहणं असह्य होतं. त्यांच्या बऱ्याच वेळेला अंग कापायला लागतं, त्यांना तो आवाज वाद्यांचा कर्कश वाटायला लागतो आणि ते तिकडनं लांब जाण्यासाठी धडपडत असतात. बऱ्याचदा त्यांना असं म्हटलं जातं की यांच्या अंगामध्ये आलेलं आहे, पण अंगात वगैरे हा प्रकार काही नाहीये. ह्या पत्रिका आम्ही पाहिल्या त्या पुनर्जन्माच्या पत्रिका होत्या आणि त्याच्याप्रमाणे ह्या गोष्टी मला पाहायला मिळाल्या याच्यामध्ये. आणि यातले जे पुरुष आहेत पुनर्जन्माचे, त्या पुरुषांना पूजा अर्चा करण्यात तितकंसं काही स्वारस्य नसतं. ते आपलं करायचं म्हणून करतात, लोक राज्य खातर करतात, मनापासून कधी काही करत दिसत नाही याच्यामध्ये. असा हा प्रकार यातला महत्वाचा पार्ट याच्यामध्ये फलादेशातला. तसेच बऱ्याचदा नवजात शिशूला पण रडताना पाहिलेलं आहे. कारण नसताना लहान मुलं रडतात. आणि माझ्या पाहण्यामध्ये ज्या काही आता कुंडल्या तुम्हाला देणारच आहे पुढे याच्यामध्ये मी, तर ती बालके काही विशिष्ट वेळेला रडतात आणि काही वेळ झाला की आपोआप रडायचे बंद होतात. ते का रडायला सुरू करतात, का करतात बंद, काही कळत नाही. डॉक्टरकडे तपासणी केली, डॉक्टर पण म्हणतो बालक पूर्ण नॉर्मल आहे, जातकाला काही झालेलं नाहीये, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, तो व्यवस्थित आहे म्हणून. अशा डॉक्टर पण सांगतात त्याची दृष्ट काढा, इतर काय नजर लागली का बघा वगैरे वगैरे. पण तसं काही नसतं. ह्यांचा
जो रडण्याचा कार्यक्रम आहे हा काही वर्षानंतर बंद होतो, पण ते त्यावेळेला रडतातच आणि रडताना त्यांचा चेहरा काळा निळा होतो, लाल बुंद होतो, चेहरा बदललेला दिसतो याच्यात त्यांचा. अशा प्रकारचे अनुभव त्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये. अच्छा, बरं, आता प्रश्न असा येतो की हा जो पुनर्जन्माचा जातक आहे हा कोण आहे? तर हा जातक जो आहे हा त्याच पिढीमधला, चौथ्या पिढीमधला त्यांची व्यक्ती असते ती. म्हणजे उदाहरणार्थ मी जर पकडलं भालिंगे आणि माझा जर पुनर्जन्म असेल तर जे माझे पूर्वज भालिंगे आहेत तेच या ट्रॅक मधनं पुढे येणार आहे. दुसरं कोण इकडे फिरून येणार नाहीये किंवा दुसऱ्या कोणाच्या घरातून कोणी येत नाहीये. आणि ही नेहमी चौथी पिढी असते. म्हणजे मी माझी एक पिढी, माझे वडील 2, माझे आजोबा 3 आणि माझे पणजोबा 4. या चौथे जे पणजोबा आहेत यांच्या पिढीमधले ज्या व्यक्ती आहेत, जे अतृप्त आत्मे आहेत, तेच या माझ्या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करतात. हे मला प्रकर्षाने जाणवलेलं आहे. तर असा हे याचे फलादेश आहेत पुनर्जन्माचे, तामस आत्म्याचे. आता आपण काही कुंडल्या पाहूया ज्या माझ्याकडे, मी विशेष कुंडल्या आणल्यात. 52 कुंडल्या अशा माझ्याकडे आहेत की ज्यांना आयुष्यामध्ये बरेचसे वेगळे अनुभव त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याची कारणमीमांसा कुंडलीप्रमाणे मिळत नाही. काही ठिकाणी आपण इतर दोष पाहू शकतो, म्हणजे जसे जडत्व दोष आहे किंवा ग्रहण दोष वगैरे आहे. पण त्याशिवाय महत्वाचा दोष जो आहे तो आहे पुनर्जन्माचा. तो या ठिकाणी आपण आज कुंडलीच्या माध्यमातून बघणार आहोत. ही आहे पहिली कुंडली. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर डाव्या हाताला हे दिसेल, एक ओळीमध्ये टिप्पणी दिलेली आहे की ही कुंडली, ह्याचे फलादेश काय आहेत. आता ही कुंडली 2021 सालची आहे. आता मुद्दाम मी जवळच्या कुंडल्या घेतल्यात, बऱ्याच जुन्या कुंडल्या पण माझ्याकडे आहेत, पण उगाच कन्फ्युजन नको पण जवळच्या कुंडल्या घेतलेल्या आहेत मी. तर ही एका मुलाची कुंडली आहे आणि एका विशिष्ट वेळेला संध्याकाळी रडायला सुरुवात करतो. त्याचा चेहरा लाल बुंद होतो, काळा निळा होतो, चेहरा बदलतो. पण यामध्ये तुम्हाला इतर कोणतेही दोष दिसणार नाहीत. सप्तमात राहू वेगळा आहे, मंगळ रवी शुक्र वेगळे आहेत, इतर कोणताही दोष नाहीये. ही पत्रिका आहे पुनर्जन्माची. अशा प्रकारे आपण इतर कुंडल्यांचं विजन पाहणार याच्यामध्ये. तर ही 1 नंबर कुंडली आहे. त्यानंतर ही दुसरी कुंडली, ही 2020 सालची कुंडली मुलगी आहे. ही पण एका विशिष्ट वेळेला रडायला सुरुवात करते. का रडते, नंतर का बंद होते, याचे उत्तर नाही. ही तिसरी कुंडली 2020 सालची आहे. याच्यात लग्नी राहू आहे. ही पण मुलगीच आहे आणि ही पण एका विशिष्ट वेळेला रडते. आता आपण या ठिकाणी म्हणू शकतो की लग्नामध्ये राहू आहे, कदाचित त्यामुळे होऊ शकेल वगैरे, पण तसं नाही. ही पत्रिका आहे पुनर्जन्माची. ही पत्रिका माझ्या दृष्टीने फार महत्वाची आहे. ही एका मुलीची पत्रिका आहे आणि ज्या वेळेला हे माझ्याकडे आले कुंडली घेऊन, तेव्हा त्यांना सांगितलं की अशा प्रकारची व्यक्ती आहे, तुमच्या घराण्यातली आहे. त्यांना ती गोष्ट पटली नाही. हे मूळचे राहणारे गुजरातचे होते. त्यांनी त्या गोष्टी ऐकून घेतल्या. मला काही त्यांनी उलट बोलले नाही ते. पण ह्या मुलीचा काका बरोबर आला होता. काका बोटीवर कामाला आहे, अर्धा जग फिरलेला आहे, हुशार माणूस आहे. त्याने सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि त्याने क्रॉस चेक करण्याकरता काय केलं की जेव्हा ही मुलगी रडायला लागली, तिने व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ त्याने त्याच्या माहितीमधल्या तांत्रिकाला गुजरातला पाठवला आणि त्याने पण सांगितलं की हे पुराणी आत्मा आहे. त्याने विचारलं कोण आहे, त्याचं उत्तर देऊ शकला नाही तो. तो म्हणतो नाही, इसके आगे मुझे कुछ मालूम नहीं, खाली इतना मालूम है पुरानी आत्मा है, ये तकलीफ देने वाली है. बाकी तो काही सांगू शकला नाही. मग तेव्हा त्यांना पटलं की मी जे सांगितलेलं उत्तर आहे, जे विश्लेषण मी केलेलं आहे, जी नावं मी दिलेली आहेत, जी वयोमानता मी दिलेली आहे, ती त्यांनी क्रॉस चेक केली. त्यांना सगळी उत्तरं तंतोतंत मिळाली आणि तेव्हा त्यांचा विश्वास बसला की नाही, पुनर्जन्माची कुंडली हे जे काढलेलं उत्तर आहे हे बरोबर आहे. याच्यानंतरची कुंडली आहे त्या मुलीच्या आईची, 1984.
ही मुलगी जोपर्यंत माहेरामध्ये होती तोपर्यंत माहेरामध्ये अनेक समस्या होत्या, अनेक अडचणी होत्या. तिचं लग्न होऊन सासरी आली, त्यानंतर माहेरातल्या समस्या संपल्या, माहेरची भरभराट झाली, भावाला नोकरी मिळत नव्हती, योग्य प्रकारे नोकरी मिळाली, लग्न झालं, स्थिर स्थावर झालं, सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित पार पडल्या. एक मिनिट, सॉरी, ही कुंडली ती ही आहे, 6 नंबरची कुंडली आहे ती त्या मुलीच्या आईची. आणि ही जी 5 नंबर कुंडली आहे ही कुंडली खास अशी आशा करता आहे की ही मुलगी हिचा पुनर्जन्म आहे. आणि ही जेव्हा आपल्या इकडे गेली होती आजोळी, आणि ज्या घरामध्ये ती व्यक्ती एक्सपायर झाली होती त्या घरामध्ये ही मुलगी 1 महिना आजारी पडली. डॉक्टर केले, सगळे विलाज केले, पण काही निष्पन्न झालं नाही. रोज ताप यायचा, कमी व्हायचा, जास्त व्हायचा, पण निदान काही झालं नाही. आणि 1 महिन्यानंतर अचानक ताप येणं बंद झालं, मुलगी नॉर्मल झाली आणि पुढच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित झाल्या याच्यामध्ये. आता ही पत्रिका 1934 सालची आहे, एका स्त्रीची पत्रिका आहे. माझ्यासमोर सगळ्या घडलेल्या घटना याच्यामध्ये आहेत त्या. हिचं लग्न झालं एका सामान्य परिवारामध्ये. हिच्या मिस्टरांना सरकारी नोकरी होती. नंतर 1961 साली, ह्याच्या पुढची कुंडली मुलाचीच आहे त्या, यांच्या घरात दुसरा मुलगा जन्माला आला, तो पुनर्जन्माचा. आणि त्यानंतर यांच्या घरच्या परिस्थिती एवढी खराब होत गेली की वडिलांची नोकरी गेली, यांना घर चालवण्याकरता अडचणी यायला लागल्या, घरात मुलांना अंगावर वस्त्र नव्हती घालायला याच्यामध्ये, आणि उपजीविका करायला ह्यांना रोज 15 ते 20 किलो पापड लाटावे लागायचे. आणि त्यातनं जे काही त्यांना मजुरी मिळायची त्या मजुरीवर त्यांनी आपलं घर चालवलेलं आहे. नंतर जेव्हा तो मुलगा त्या घरातनं बाहेर पडला तेव्हा त्या घराची परिस्थिती थोडी बऱ्यापैकी झाली. पण तो मुलगा जो आहे त्या मुलाची कुंडली पुढची 1961 सालची, 4 नोव्हेंबर 1961. हा आजही आता 60 वर्षाचं वय आहे, नोकरी नाही, उत्पन्नाचं साधन नाही, रोजगार नाही, कोणतंही त्याला ठोस उत्पन्न नाही, राहायला घर नाही, असंच भटकून आयुष्य चालू आहे. आजपर्यंत त्याला काही मिळालेलं नाहीये. सगळ्या गोष्टी याच्या अशाच वाऱ्यावर वाहवत चाललेल्या आहेत. याच्या पुढच्या कुंडली आहे ही 1979 ची कुंडली आहे. याच्यामध्ये जर पाहाल तर गुरु राहू युती आहे, शनी राहू युती आहे, सूर्य राहू युती आहे, बुध राहू युती आहे. सगळे ग्रह एकत्र एका ठिकाणी आहेत. प्लस ही कुंडली पुनर्जन्माची आहे. या मुलाला सुधारण्यासाठी याच्या घरच्यांनी कर्मकांडावरती अनेक पैसे खर्च केले, पण काही निष्पन्न झालं नाही. त्याचं वागणं काही बदललं नाही. आज याला कोणताही कामधंदा नाही, रोजगार नाही, काय नाही. आयुष्य फुकट गेलेलं आहे आणि पूर्णपणे वाहवत चाललेलं आयुष्याचं मुलाचं आहे. यानंतरची 11 नंबरची कुंडली याचसारखी कुंडली आहे, पण 1956 ची कुंडली आहे, 1 डिसेंबर 1956. यामध्ये पण चंद्र राहू युती आहे, शनी राहू आहे, रवी राहू आहे, बुध राहू आहे. या व्यक्तीलाही आयुष्यामध्ये काही करता आलं नाही. पूर्ण आयुष्य फुकट वाहवत गेलेलं आहे, काहीही मिळवता आलं नाही आयुष्यामध्ये. त्याच्या पुढची कुंडली जी आहे ही एका गुंड व्यक्तीची आहे. या व्यक्तीचं गेले अनेक दशके अंडरवर्ल्ड मध्ये नाव आहे. आज या व्यक्तीला जन्मठेप झालेली आहे. एक साधारण गिरणी कामगाराच्या घरात जन्माला आलेला हा मुलगा पण पुनर्जन्मामुळे वाहवत गेला आणि आज या स्तरापर्यंत आला. आज त्याची ओळख डॉन म्हणून आहे. पण शेवटी काय, कायद्याच्या काचडून कोण सुटत नाही. गुन्हा सिद्ध झाला आणि जन्मठेप भोगत आहे. याच्या पुढची कुंडली, हा मुलगा IT इंजिनियर आहे. हा मुलगा राहणारा मूळचा राजस्थानचा. आणि ह्याच्या बाबतीत घडलेली महत्वाची घटना म्हणजे ह्याच्याच घरामधून ह्याचं बालपणापासून लैंगिक शोषण होत आहे. सुरुवातीला त्याला त्रास होत होता, नंतर त्याला तो त्रास होणं बंद झालं. आता हा मुलगा गे आहे
गे मध्ये पण 2 प्रकार असतात, एक तो आणि एक ती असते. त्यापैकी हा ती आहे. ही पत्रिका पुनर्जन्माची मगाशी फलादे सांगितले की ह्यांना काय पाहावं लागेल, यांच्यासमोर काय परिस्थिती येईल आणि कशाला सामोरं जावं लागेल, याचा काही नेम नाही. त्याचं हे एक ठळक उदाहरण आहे. 1952 हा या माणसाचा कधीच स्थैर्य मिळालं नाही आयुष्यामध्ये. आला, अनेक धंदे केले, अनेक व्यवसाय केले, पण काहीतरी थोडस डेव्हलपमेंट झाली की नुकसानाला समोर जावं लागायचं आणि कधी याला प्रॉफिट मिळाला नाही. जेमतेम आपलं घर चालवण्यापुरते याला पैसे मिळत होते, त्याच्या माध्यमातून हा माणूस काम करत होता. ही 1977 ची कुंडली. या माणसाने पण अनेक चुकीची काम आयुष्यामध्ये केलेली आहेत पैसे कमवण्याकरता. म्हणजे इन्कम टॅक्सचे नकली पेपर बनवणे, डुप्लिकेट सर्टिफिकेट्स बनवणे, बँकेचे लोन, फायनान्सचे लोन, अशा प्रकारचीच कामं करून आम्हाला दिवस काढत आहे. त्याला कुठेही आयुष्यात स्थैर्य नाही, काही नाही, काही नाही. आणि त्यानंतर एकदा पकडला गेला होता, जेलची वारी पण करून आलेला आहे. त्याच्या पुढची कुंडली, ही मुलगी अमेरिकेत PhD करायला गेलेली आहे. जसं मगाशी सांगितलं की यांच्या अडचणी संपत नाहीत, तसं तिथे पण ती खूप स्ट्रगल करते. तिच्या अडचणी काय संपत नाहीयेत, पण तिने जिद्द केली की मी PhD करूनच मुंबईला परत येणार, त्याशिवाय मुंबईला परत मी येणार नाही. नवमाश कुंडलीच्या माध्यमातून तिचा IQ चांगला आहे, मुलगी हुशार आहे आणि PhD वगैरे सहज होऊ शकेल हिची. त्याच्या पुढचा हा जो मुलगा आहे 1984, हा गोल्ड मेडलिस्ट आहे सायन्सचा. म्हणजे मगाशी जे मी सांगितलं की ही मुलं आयुष्यात मोठी होतात, शिक्षण पूर्ण होतं, यांना उच्च पदस्थ होतात, मोठी नोकरी मिळते, तसा हा मुलगा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि हा गोल्ड मेडलिस्ट आहे, सायन्सचा टॉपर विद्यार्थी आहे. आता त्याचा राष्ट्रपती भवनामध्ये आपल्या माननीय प्रतिभादेवी पाटील यांच्या हस्ते सत्कार पण झालेला आहे. याचा 3 दिवस राजभवनामध्ये राहायला पण होता. हा मुलगा गोल्ड मेडलिस्ट आहे. आता ही जी मुलगी आहे हिच्या बरोबर एक महत्वाची घटना घडलेली आहे. ही मुलगी MA BEd आहे, नवमाश कुंडलीप्रमाणे बुद्धिमत्ता खूप छान आहे, पण हिला समलिंगी संभोग करताना पकडलेलं आहे. ही हिच्या बरोबर घडलेली महत्वाची घटना. म्हणजे मगाशी सांगितलं की तो आत्मा काय करायला लावेल आणि काय दिवस दाखवेल याची काही गॅरंटी नाही. त्याच्या पुढची कुंडली, हे सेशन कोर्टचे जज आहेत, आता रिटायर झालेले आहेत. त्यांनी अनेक वर्ष सेशन कोर्टमध्ये जज या पदावर काम केलेलं आहे. अशी उच्च पदस्थ व्यक्ती या ठिकाणी आहे. ही व्यक्ती गेली 20 वर्ष अमेरिकेत वास्तव्य करते. 1970 सालचा जन्म आहे. आज यांचा पगार आहे वर्षाला 70 लाख रुपये. म्हणजे आयुष्यात माणूस मोठा पण होतो, बरंच काही मिळतं, पण त्यासाठी स्ट्रगल खूप करावा लागतो. त्याची ही पत्रिका आहे. आता ही मुलगी जी आहे, ही मुलगी अमेरिकेतच राहिला आहे, पण हिचा महत्वाचा जो पार्ट आहे तो असा आहे की जसं मुलीचं वय वाढत चाललंय तशी मुलगी मागे पडत असं पालकांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. उत्तर पुन्हा तेच, पत्रिका पुनर्जन्माची आहे. लहान असताना अमेरिकेमध्ये या मुलीला प्राइज मिळालेले आहेत, तिचा सत्कार झालेला आहे. त्याच्या पुढची पत्रिका ही तशीच आहे. ही मुलगी राहायला औरंगाबादमध्ये आहे. तिचे आई वडील तिथे स्थायिक आहेत आणि आई शिक्षिका आहे. जेव्हा तिच्या आईने पाहिलं की माझी मुलगी मागे पडत चालली आहे शिक्षणामध्ये, तेव्हा त्यांनी मला कुंडली पाठवली होती तपासण्याकरता. उत्तर तेच आहे, पत्रिका पुनर्जन्माची. जसं यांचं वय मागे
वाढत जातं तसं मागे पडताना आयुष्यात दिसतात. कारण काही कळत नाही. आपण त्याच्या सगळ्या गोष्टी पाहत असतो पण उत्तर मिळत नाही. याचं उत्तर एकच आहे, पत्रिका पुनर्जन्माची. कदाचित ही पत्रिका पाहून असं वाटेल की शनी राहूची युती आहे, लाभस्थानामध्ये आहे, लाभस्थान बिघडलेलं आहे वगैरे वगैरे तर्क बरेचसे ऐकायला मिळू शकतात. पण त्याचा जो बेस मूळ आहे तो आहे पत्रिका पुनर्जन्माची. त्याच्या पुढची पत्रिका ही डॉक्टरची आहे. ही एक स्त्री आहे, जन्म 1964चा. आतापर्यंत हिने 3 विवाह करून 3 घटस्फोट घेतलेत आणि 4था विवाह माझ्या समोर झालेला आहे आणि तो आजही वादात आहे. आता ही 4थ्या नवऱ्यापासून पण वेगळी राहते. ही त्याच्या पुढची पत्रिका आहे. ही मुलगी राहणारी उत्तरेकडच्या प्रदेशामधली आहे. जन्म 1987चा आहे आणि हिला अभिनेत्री व्हायचं होतं, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं होतं, छोटा मोठा रोल जो काही मिळेल, साईड एक्टर्स वगैरे वगैरे, पण तसं काही झालं नाही. हिने खूप प्रयत्न केले. शेवटी हिला बाला व्हावं लागलं आणि आज ही वेश्या व्यवसायामध्ये आहे. त्याच्या पुढची पत्रिका ही पण तशीच आहे. ही पण मुलगी राजस्थान मधली आहे. ही मुंबईला आली होती काही नोकरी धंदा काम मिळवण्यासाठी. आपण काहीतरी करूया, स्थिर सावर होऊया, पण शेवटी हिला पण देह विक्रीकडेच वळावं लागलं. ही पत्रिका आहे एका मराठी सिनेसृष्टीमधल्या कलाकाराची. जन्म 1958चा आहे. यांची अनेक नाटके आणि पिक्चर गाजलेली आहेत. एक नामवंत कलाकार आहे, नाव मी सांगणार नाही मुद्दाम, म्हणजे काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात म्हणून. पण आजही यांचं सगळं जीवन अस्ताव्यस्त आहे. लग्न झालं, एक मुलगा झाला, घटस्फोट झाला, बऱ्याच घटना घडल्या, पण यांना जीवनात स्थैर्य काही मिळालं नाही. आता आपण म्हणतो फिल्मी कलाकारांचं आयुष्य म्हटलं म्हणजे कसं की ग्लॅमर असतो, बऱ्याच गोष्टी असतात, पैसा अडका, नाव रूप बरंच असतं. पण माझ्या पाहण्यामध्ये अजून काही कुंडल्या आलेल्या आहेत, तर तुम्हाला त्यांची नावं सांगतो मी. जर तुम्हाला पाहायला मिळालं तर तपासून घ्या. त्याच्यामध्ये काही नाव आहेत: दादासाहेब फाळके, नर्गिस, रेखा, सत्यजित रे, शर्मिला टगोर, शशी कपूर, स्मिता पाटील, सुनील दत्त, सुरैया, वैदा रहमान आणि मराठी ऍक्टर सूर्यकांत. ह्या माझ्या पाहण्यामधल्या कुंडल्या आहेत. आता ह्यांची हिस्ट्री तुम्हाला बघायला मिळेल किंवा तुम्हाला ती अवगत पण असेल की यांच्या आयुष्यामध्ये काय काय मोठ्या त्रुटी आहेत. ह्यांच्याकडे बरंच काही होतं, पण शेवटी यांच्या आयुष्याची एक बाजू पूर्णपणे कोलमडलेली बघायला मिळेल तुम्हाला. याच्यामध्ये यांनी केलेला स्ट्रगल बघायला मिळेल तुम्हाला. हे फिल्मी जगतामध्ये, म्हणजे फिल्मी जगत पण यातनं वेगळं नाही. आपण जरी त्यांना म्हटलं नाव मोठं आहे, सगळ्या गोष्टी मोठ्या आहेत, तरी पण त्यांचे जे समस्या आहेत त्याही खूप मोठ्या त्याच्यामध्ये आहेत. या पुढची पत्रिका आहे 1966 सालची. हे दोघे भाऊ आहेत. याच्या पुढची पत्रिका दुसऱ्या भावाची आहे. यांनी आयुष्यामध्ये बरेच प्रयत्न केले पैसे कमवण्याचे, स्थिर सावर होण्याचे, पण यांना काही साध्य झालं नाही. कर्जबाजारी झाले, शेवटी घरात परागंदा झाले. हे 2 सप्टेंबर 1987 रात्री 8:30 हा व्यक्ती घर सोडून निघून गेला. कुठे गेला, काय केला, कोणालाही माहित नाही. अज्ञातवासात आहे. आज कोणाच्या संपर्कामध्ये नाही. ही त्याच्या पुढची पत्रिका त्याच्या भावाचीच आहे. त्याच्या भावाची पण तीच परिस्थिती. त्याने सुद्धा बरेच प्रयत्न केले आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी, कामधंदे करण्याचे, पण काही त्याला जमलं नाही. शेवटी 17 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 11 वाजता हा माणूस घर सोडून परागंदा झालेला आहे. त्याच्या पुढची पत्रिका आहे. या व्यक्तीने अनेक वर्ष अंथरुणामध्ये राहून आजार पण काढलेला आहे. झिजून याचा जीव गेलेला आहे. 18 सप्टेंबर 2017 रोजी त्याचा मृत्यू झालाय. ही जी व्यक्ती आहे, हिचे घरामध्ये किरकोळ भांडण झालंय. 1975 सालची व्यक्ती आहे आणि घर सोडून निघून गेला आणि 2 दिवसानंतर पाण्यामध्ये मृतदेह सापडला. 1 मार्च 2005 रोजी त्याने आत्महत्या केली पाण्यामध्ये उडी मारून. फक्त विषय घरामधील किरकोळ भांडण, जे त्याला
सहन झालं नाही आणि म्हणून त्याने हा पुढचा निर्णय घेतला. ही व्यक्ती आहे 1993 सालची. या व्यक्तीने जीवनातल्या अपयशाला कंटाळून आपल्या राहत्या घरामध्ये विष प्राशन केलं आणि 18 सप्टेंबर 2018 रोजी आत्महत्या केली. ही व्यक्ती जी आहे 1964 सालची, आता हयात नाहीये ही व्यक्ती आणि माझ्या परिचयाची व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीचा जन्म पौर्णिमेचा आहे म्हणून ह्याचं नाव ठेवलं शरद. आणि त्यावेळेला ह्या व्यक्तीला सुधारवण्यासाठी घरच्यांनी अनेक प्रयत्न केले, हजारो रुपये खर्च केले, पूजापाठ केले, नामवंत ज्योतिषी पाहिले, नामवंत पुजारी पाहिले, सांगेल त्या पूजा केल्या, पण शेवटी कुठेही यश आलं नाही. आणि ही व्यक्ती शेवटी व्यसनाधीन होऊन मरण पावली. ही एका मुलीची कुंडली आहे 1974 सालची. अष्टम स्थानामध्ये बरेच ग्रह आहेत. रवी आहे, बुध आहे, राहू आहे, चंद्र आहे, मंगळ आहे. नवऱ्याबरोबर किरकोळ भांडण झालं. या स्त्रीने विष घेतलं आणि जीवन संपवून टाकलं. 3 जून 2003 रोजीची गोष्ट आहे. भांडणाचा विषय काही महत्वाचे नव्हते, नवरा बायको मधलं एक साधं सिंपल कॉमन भांडण होतं. त्याच्या पुढची कुंडली जी आहे ही आहे भैयूजी महाराज. ही कुंडली मी इंटरनेटवरून काढलेली आहे. पण ज्या वेळेला मी पेपरमध्ये बातमी वाचली की त्यांनी अशा प्रकारे स्वतःचा अंत करून घेतला, तेव्हा मला उत्सुकता वाटली की काय नक्की पत्रिकेमध्ये आहे पाहूया. म्हणून ही कुंडली इंटरनेटवरून काढली मी. आणि शेवटी मी ज्या अंदाजाने पत्रिका पाहत होतो, अंदाज खरा ठरला. ही पत्रिका पुनर्जन्माची आहे. आज तुम्हाला माहिती आहे की या व्यक्तीला काही कमी नव्हतं. हिचा प्रत्येक शब्द झेलला जायचा, कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. मग असं काय घडलं की त्यांना हा निर्णय घ्यावा लागला? पुन्हा उत्तर तेच आहे की तामस आत्मा जो आहे हा त्या व्यक्तीला सुखी राहू देत नाही. त्याच्यासमोर असे काही पेच प्रसंग निर्माण करतो, अशी काही परिस्थिती निर्माण करतो की शेवटी त्या व्यक्तीला वेगळा विचार करावा लागतो. हा मुलगा 1998 सालचा आहे. महाडला त्याच्या आजोळी गेला होता. पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला 7 नोव्हेंबर 2010 रोजी. त्याच्या पुढची हा जो मुलगा आहे 1978 सालचा, हा पिकनिकला गेला होता मित्रांबरोबर. याचाही पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. ही कुंडली 2010 सालची आहे. हा मुलगा जन्मापासून सारखा रडायचा आणि कायम आजारी होता. त्याने एकही दिवस कधी असा ह्याच्याशिवाय पाहिलेला नाही, आजारपणाशिवाय. शेवटी त्याचा मृत्यू झाला 25 डिसेंबर 2010 रोजीचा मृत्यू पण झाला याचा. पत्रिका पुनर्जन्माची. ही पत्रिका पुढची 2012 सालची आहे. हा पण मुलगा जन्मापासून सारखा आजारी होता. याचा मृत्यू झाला 8 ऑगस्ट 2012 रोजी. ही 1997 सालची पत्रिका आहे. हा मुलगा घरी इलेक्ट्रिकचं काम करत होता आणि इलेक्ट्रिक काम करताना शॉक लागून याचा मृत्यू झालेला आहे. याचा मृत्यू झाला 20 सप्टेंबर 2018 रोजी. या व्यक्तीने आपल्या राहत्या घरामध्ये गळफासून आत्महत्या केलेली आहे. साधारण रात्री 8:30च्या सुमारास 9 मे 2007 रोजी. जीवनामध्ये कुठे स्थैर्य मिळालं नाही, सक्सेस नाही, इतर गोष्टी नाहीत. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चतुर्थामध्ये कर्केचा गुरु आहे आणि दशमात मकरेचा मंगळ आहे. म्हणजे अशी परिस्थिती असताना सुद्धा माणूस असे विचार करून अशी कृत्य करतात. उत्तर पत्रिका पुनर्जन्माची.
या मुलाने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली 19 सप्टेंबर 2007 रोजी, आणि याने सांगून आत्महत्या केली. याने याच्या मैत्रिणीला फोन केला आणि विचारलं, माझ्याशिवाय तू राहू शकतेस का? ती मस्करीत म्हणाली, हा ठीक आहे म्हणे, मला प्रॉब्लेम त्यांना राहीन म्हणेन मी तुझ्याशिवाय. नंतर जेव्हा तिने परत रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही रिप्लाय मिळाला नाही. नंतर जेव्हा तो रूम तोडली तेव्हा कळलं की याने आत्महत्या केलेली आहे, गळफास लावून घेतलेला आहे. या व्यक्तीने पण, ही मुलगी आहे 2003 सालची, शाळेत शिकणारी मुलगी होती. काय झालं माहित नाही, आणि हुशार मुलगी आहे. नवमास प्रमाणे उत्तर काढलं मी, आणि घरच्यांनी पण सांगितलं की म्हणजे मुलगी खूप हुशार होती, पण हिनं राहत्या घरात गळफास लावून घेतला 22 मे 2018 रोजी. बघा किती लहान वय त्या मुलीचं आहे, जेमतेम 9वी 10वीची वगैरे मुलगी असेल ती. असं काय घडलं असेल त्याच्यामध्ये की तिला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला. या व्यक्तीने घरामध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या तारखा तुम्हाला सांगतो मी कोणत्या तारखा याच्यामध्ये आहेत त्या. पहिली तारीख आहे 25 ऑगस्ट 2021. त्या दिवशी प्रयत्न केला पण तो फसला. दुसरा प्रयत्न केला 7 सप्टेंबर 2021, तोही प्रयत्न फसला. तिसरा प्रयत्न केला 11 सप्टेंबर 2021, तोही प्रयत्न फसला. शेवटी 13 सप्टेंबर 2021 ला या माणसाला सकाळी 7 ते 8च्या दरम्यान यश आलं. आत्महत्या करण्याला हा यशस्वी झाला. म्हणजे याने डोक्यात ठरवलं होतं की काय करून मला आत्महत्या करायचीच आहे, मला जगायचंच नाहीये. आणि जेव्हा त्याने आत्महत्या केली तेव्हा घरात सगळे हजर होते, मुलं, त्याची मिसेस वगैरे, आणि ह्याने गळफास लावून घेतला. त्याच्या पुढची पत्रिका 1982 सालची आहे. या माणसाने 23 सप्टेंबर 2021 रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आपल्या राहत्या घरामध्ये, पण याला वाचवलं. शेजाऱ्यांना जेव्हा कळलं की काहीतरी वेगळं घडतं या ठिकाणी, तेव्हा शेजारी पटकन धावून आले आणि त्याला त्या प्रसंगामधनं बाहेर काढलं. याचा त्या दिवशी याने पण विचार केला होता की आपलं जीवन संपवून टाकायचं. या व्यक्तीने सुद्धा आत्महत्या केली. 1951 सालची पत्रिका आहे. याने पहिल्या झोपेच्या भरपूर गोळ्या खाल्ल्या आणि मग गळफास लावला की परत काय चान्स घ्यायचाच नाही, काही करून आत्महत्या करायची म्हणजे करायचीच. आणि ह्याचा मृत्यू झाला 18 सप्टेंबर 2004 रोजी. हा मुलगा 1997 सालचा आहे. त्याला राहत्या घरामध्ये शॉक लागून मृत्यू झाला 20 सप्टेंबर 2016 रोजी. याला इलेक्ट्रिक मधलं काही ज्ञान नव्हतं, काही येत नव्हतं, पण आपण म्हणतो ना छोटं मोठं काम करूया, काय होतं त्याला, ते त्याच्या अंगाशी आलं आणि बिचाराला त्याचा जीव गमवावा लागला. ह्या पण मुलाला राहत्या घरामध्ये शॉक लागला, तसाच मृत्यू झालेला आहे 31 जानेवारी 1985 रोजी. फक्त 4 वर्षाचा मुलगा होता. हा त्या इलेक्ट्रिकच्या बटनाजवळ का गेला, कशाला खेळायला गेला, काय झालं कोणालाही माहित नाही. ही 1974 सालची पत्रिका आहे पुरुषाची. जीवनामधील अपयश, व्यसनाच्या आहारी गेला, किडनी खराब झाली, कुठेही स्थैर्य नाही. 13 ऑक्टोबर 2020 रोजी याचं निधन झालं. ही पत्रिका आहे 1972 सालची. हा एक छोटा मोठा कलाकार होता, माझ्या पाहण्यामधली व्यक्ती होती. काही नाटकांमध्ये काम केलं होतं, काही स्टेज शो केले होते. नंतर त्यात यश आलं नाही म्हणून व्यवसायामध्ये आला, त्याच्यात यश आलं नाही.
नंतर काही ठिकाणी नोकरी पण केली. शेवटी व्यसनाधीन होऊन 31 डिसेंबर 2020 रोजी त्याचा मृत्यू झाला. ही पत्रिका आहे पुनर्जन्माची आणि मेडिकल दृष्ट्या हिला मानसिक आजार म्हणून उपचार दिले जात होते. ही मनोरुग्ण आहे. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या नियमाप्रमाणे याच्यामध्ये कोणतेही सिम्पटम सापडत नाहीत. फक्त चंद्र आणि केतू एकत्र या ठिकाणी आहेत. चंद्र केतू एकत्रमुळे माणूस वेडा होतो किंवा वेडा आहे वगैरे ठरवणं तितकंसं संयुक्तिक नाही असं मला तरी वाटतं याच्यामध्ये. पण ह्या स्त्रीला चुकीचे उपचार दिले गेले रॉंग अनालिसिस करून. का तर हिचं वागणं बरोबर नव्हतं. ही काय बघत होती, काय बोलत होती याचा ताळमेळ नव्हता आणि म्हणून तिला मनोरुग्ण ठरवलं होतं हिला आणि तिला तिच्यावर उपचार केले गेले. हा जो जातक आहे त्याचे वडील फाळणीच्या वेळेला पाकिस्तान मधनं इथे आले होते स्थलांतर करून. आणि याच्या जीवनातली महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा खूप मोठा बिझनेस आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा. स्वतःचा रिसॉर्ट आहे आणि आतापर्यंत याने 12 घरं खरेदी केली. आणि जेव्हा जेव्हा हा घर खरेदी करतो तेव्हा काहीतरी मोठी अडचण येते आर्थिक आणि त्याला ते घर विकायला लागतं. याने आतापर्यंत 12 घरं खरेदी केली आणि 12 घरं विकलेली आहेत. जन्म 1968चा आहे. फक्त वय वर्ष 52. म्हणजे 12 घरं खरेदी केली. आपण साधारण म्हणतो की वयाच्या 30 नंतर त्याने घर खरेदी केलं असेल. 22 वर्षामध्ये त्याने हा सगळा आलेलाच अनुभव आहे. माझ्याकडे आला म्हणतो मला की मुझे घर फलताही नाहीये. म्हटलं तसं काही नाही याच्यामध्ये. या गोष्टी होतात पण तो म्हणतो मला सांगणारं कोणच नाहीये. माझे सगळे पाकिस्तानमधून आलेले लोक आहेत. त्यामुळे मला पुढची लिंक काय लागणार नाही याच्यामध्ये. हा मुलगा अतिशय विचित्र वागतो. म्हणजे कदाचित विश्वास बसणार नाही की मुलींना पाहिलं 2-3 एकत्र की अंगावरचे कपडे काढायला सुरुवात करतो हा. आणि याला पब्लिकने बेदम 3-4 वेळेला मारलेलं पण आहे. पण हा काय सुधरत नाहीये. मुलगा शिकलेला आहे, ग्रॅज्युएट आहे, सगळं आहे, पण तसं का वागतो? कदाचित तुम्ही म्हणाल की चंद्र राहू युती आहे, बुध राहू युती आहे, त्यामुळे हे होऊ शकतं. पण अशा युत्या अनेक पत्रिकांमध्ये बघायला मिळतात. हे सगळेच काय अशा वागत नाहीत ना. संपलं एवढे होतं त्यात. एक मिनिट कुठे गेलं बरोबर. स्टॉप शेअरिंग. तर अशा ह्या 51 कुंडल्या आहेत ज्या मला फार वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळालेल्या आहेत. वेगळ्या प्रकारचे अनुभव मला याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ज्या घटनांचे विश्लेषण आपण नॉर्मल कुंडलीमधनं किंवा नॉर्मल फलादेशाच्या पद्धतीने करू शकत नाही त्याचं उत्तर मला फक्त पुनर्जन्म या एका विश्लेषणातून मिळालेलं आहे. तर इथे थांबतो मी आणि पुढचे सगळं नियोजन करण्याचं मी मॅडमला विनंती करतो. धन्यवाद सर. कोणाला काही प्रश्न असतील तर चालेल ना विचारलं तर? हो 100% मॅडम. काहीच प्रॉब्लेम नाही सर. हो. मी आता ज्यांना कोणाला प्रश्न असतील तर हँड रेज करावा. उमाकांत कुलकर्णी आहेत, त्यांना मी अनम्यूट करून बोला सर तुम्ही. हा नमस्कार सर. नमस्कार. खूप तुम्ही विषय वेगळा आणि खूप म्हणजे तुम्ही जे विश्लेषण केलं कुंडल्या त्या इतक्या चक्रावून टाकणाऱ्या होत्या. धन्यवाद की खरंच मती गुंग होत्या आणि फार तुम्ही चांगलं विवेचन केलं. मला विचारायचं आहे की जे आई वडील म्हणजे व्यसनाधीन मुलं असतात ना, तरुण अगदी 25 ते 40 वयोगट, त्यांचे आई वडील त्याचं व्यसन सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. बरोबर आहे. आणि यश येत नाही. मग या पुनर्जन्माचंच कारण असतं की वाईट संगती दोष असतो? बहुतांश कुंडल्या पुनर्जन्माच्याच त्याच्यामध्ये आहेत. हा हा म्हणजे ऍडिक्शन म्हणतो मी. हो ऍडिक्शनच की त्यांना त्यांचा जीवनावर ताबा नसतो. हो. त्यांचं वागणं उर्मटपणाचं असतं. मग जे तुम्हाला सांगितलं सर्व ते चालीरीतींच्या विरुद्ध वागणारे, कोणाला न जुमानणारे, उर्मट वागणारे, हे सगळे गुण त्यांच्या अंगामध्ये जन्मताच असतात. आणि त्यामुळे मग ते आणि मी काही बघितलं तर 1-2 मुलं आमच्या म्हणजे नात्यात पण आहेत. ठराविक वेळ झाली की ते जातातच ड्रिंक्स साठी म्हणा, पण एरवी ते चांगले असतात आणि त्यांचं
बरोबर आहे, त्यांना जाणवत असतं कीट पण वळत नाही अशी स्थिती असते. बरोबर आहे. त्यातल्या बहुतेक कुंडलीला म्हणजे पण पुनर्जन्म तिथे पुनर्जन्म. ओके ओके ठीक आहे. ओके धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान झाला विषय. धन्यवाद सर. मिस्टर देवेंद्र अनम्यूट करून बोला. हॅलो. हा बोला. बोला बोला सर, बोला. तुमचा आवाज ऐकायला येत नाही सर. अनम्यूट करा, अनम्यूट. येतोय सर? हो आता येतोय, हॅलो. बोला. आवाज येतोय सर? हो येतोय येतोय, बोला. हा, तुम्ही दाखवलेल्या सगळ्याच पत्रिका अतिशय उत्तम आहेत, परंतु त्या पत्रिकेमध्ये जी शेवटची पत्रिका आपण दाखवलीत की तो मुलगा अतिशय एरोगंट आहे, तर त्याच्यामध्ये एक मला गोष्ट बोलायची आहे की त्याच्या वाचस्थानामध्ये नीचस्थानाचा मंगळ आहे, नीचीचा मंगळ आहे. बरोबर आहे. आणि मंगळ जिथे बसलाय त्या स्थानाचा अधिपती पण आपल्या नीचस्थानात गेलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ते दोन्ही ग्रह निर्बलीय झालेले आहेत. आणि पराशर होराशास्त्रामध्ये असं म्हटलंय की राहू ज्या ग्रहाबरोबर जातो तर तो ग्रह ज्या स्थानाचा अधिपती आहे त्या स्थानावर राहूचा कुठलाही त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स येता कामा नये. तर राहू तुम्हाला राजयोगाची फळं देतो. बरोबर आहे. आता तर धनस्थानावर राहूचा इन्फ्लुएन्स आला आणि धनेश पण राहू बरोबर गेला, याचा अर्थ त्या मुलाला चक्षु प्रॉब्लेम आहेत का? त्याच्याबद्दल काही कल्पना नाहीये. माझ्याकडे जी पत्रिका आली होती हा त्याचं त्याने कारण सांगितली की हा अशा प्रकारे का वागतो, अंगावरचे कपडे का काढतो. हा शिकलेला मुलगा आहे, हुशार आहे, ग्रॅज्युएट आहे, बरोबर. हे असं वागणं का, म्हणून पत्रिका माझ्याकडे आली. मी अवंदर चर्चा त्यांच्याशी काही केलेली नाहीये. याचा अर्थ कुटुंबस्थान कुठे त्या ठिकाणी राहूच्या इन्फ्लुएन्स आल्यामुळे मला असं वाटत आहे की कुटुंबातलीच व्यक्ती त्यांच्याकडे परत रिबर्थ होऊन जन्माला आली. रिबर्थ मध्ये कुटुंबामधलीच व्यक्ती असते, बाहेरची कोणी येत नाही. हा बरोबर आहे, बरोबर आहे. तर असं म्हणजे दिसतंय की त्या ठिकाणी राहूचा प्रभाव त्या दोन्ही ग्रहांवर जास्त आहे, मंगळावर पण आहे आणि चंद्रावर पण आहे. बरोबर आहे. आता साधं आपण विवेचन जर असं केलं, हा राहू बरोबर मंगळ आणि चंद्र हे ग्रह नेहमी पाहिले जातात, बरोबर, पण ती मुलं अशी वागतात का? नाही. मग हा मुलगा असं विचित्र का वागतो? बरोबर. त्याचं उत्तर आहे पुनर्जन्माची पत्रिका. तो आत्मा त्याला काय करायला लावेल आणि काय बघायला लावेल आणि काय घडवेल त्याची काही शाश्वती नसते याच्यामध्ये. बरोबर आहे सर, बरोबर आहे. आपण त्या मुलीची कुंडली पाहिली, ती मुलगी एम ए बीएड झालेली मुलगी आहे आणि पीएचडी करते, एवढी हायली क्वालिफाईड आणि टॅलेंटेड मुलगी अशी वागते. बरोबर. याच्या मागे कारण काय? किंवा तो जो आयटी इंजिनियर मुलगा आहे तो आज गे झालेला आहे, मग हे तो भोग का भोगतोय, त्याचं कारण काय? किंवा तो त्या गोष्टी मागे वाहवत का गेलेला आहे? त्यांचा जीवनावरती कंट्रोल का नाहीये? हा जो सगळा पार्ट याच्यामध्ये आहे, याचं उत्तर तेच आहे. पत्रिका पुनर्जन्माची आहे आणि तो काय करायला लावेल, काय दाखवेल आणि काय तुमच्याकडे घडवेल याची काही गॅरंटी नाहीये. एक साधा गिरणी कामगाराचा मुलगा डॉन होतो, बरोबर आहे. आज विचार करा, त्याचं अंडरवर्ल्ड मध्ये नाव आहे, गेली काही दशके त्याने अंडरवर्ल्ड गाजवलेलं आहे. ही घटना का घडते? तो एवढा वाहवत का जातो? जेव्हा आपण सर्वांगीण विचार करतो, सर्वव्यापी विचार करतो, तेव्हा हा जो भाग हा अतिशय गौण दिसतो की गुरुराव युती आहे, चंद्रराव युती आहे, इथे बऱ्याच पत्रिकांमध्ये आहे ना, मग त्यांच्याबरोबर या घटना का घडत नाही? हा, मी म्हणजे एक वाक्य म्हणू का की जिथे राहूचा संबंध, राहू ज्या ग्रहाबरोबर जाईल तर एकतर ग्रहाच्या प्रमाणे फळं देतो, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक प्रमाणे फळं देतो, हा एक मुद्दा झाला. परंतु ग्रहाचं जे स्थानाचा अधिपती आहे तो ग्रह, त्याच्यावर जर राहूचा इन्फ्लुएन्स असेल तरच तुम्हाला बॅड इफेक्ट मिळत नाही, अन्यथा तो राहू तुम्हाला बॅडच इफेक्ट देईल. असं होऊ शकेल ना? पण उदाहरणार्थ महात्मा गांधींचा सुद्धा तुम्ही बघा, त्यांच्या दशम स्थानामध्ये राहू हा चंद्राबरोबर आहे आणि जिथे राहू हॅलो, हा बोला सर. महात्मा गांधीची कुंडली मी तपासलेली नाही, त्यामुळे त्याच्यावर मी काय बोलू शकत नाहीये. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद देवेंद्रजी. ओके. सुरभी मॅडम आपण विचारा, अनम्यूट करून प्रश्न. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर, सुरभी बोलतीये. नमस्कार मॅडम. सर एक क्वेश्चन होता. ऍक्च्युली मला लेट लिंक मिळाली आणि मी लेट जॉईन झाले, तर मला असं विचारायचं होतं की आपल्याला आजची रेकॉर्डिंग मिळेल का? हो मिळेल, युट्यूबला मिळेल बघायला. युट्यूबला मिळेल का? तुम्ही ग्रुपवर सेंड उद्या मिळेल युट्यूबला.
आणि सर ह्याच्यामध्ये तुम्ही जे पुनर्जन्मांचं सांगितलंय त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन्स पण सांगितले आहेत? हो, 2 ग्रह आणि 2 स्थानं सांगितले आहेत का तुम्ही? नाही ते अजून ते सस्पेन्स आहे, ते पुढच्या लेक्चरमध्ये. अच्छा, नेक्स्ट लेक्चर पण असणार आहे का? हो ना, मग त्याशिवाय मजाच नाही ना मॅडम. जर मी हे सांगितलं नाही तर तुम्हाला ते कळणार कसं? आणि मग तुम्ही त्याचं ते पण बरोबर आहे सर. बघा, याच्या मागे माझा उद्देश आहे की ज्योतिषांना कळलं पाहिजे हे, की पुनर्जन्माची कुंडली कशी आहे, ती कशा प्रकारे अनालिसिस करावी, ती व्यक्ती कशा प्रकारे शोधावी आणि जातकाला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं म्हणजे जातक वाया जाणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन तेच होता. हे जर तुमच्याकडे आता ज्या पत्रिका आलेल्या होत्या पुनर्जन्माच्या, त्यांचे काय प्रॉब्लेम्स पॅरेंट्स घेऊन येत होते, मग त्याच्यावर तुम्ही त्यांना काय सजेशन रेमेडीज सांगतो? त्यांना पहिल्या सगळ्या त्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांच्या घरामधील ती व्यक्ती त्यांना शोधायला लावली, त्यांनी व्यक्ती शोधून काढली. त्यानंतर त्यांना काही शास्त्रामध्ये प्रयोजन केलेलं त्रिपिंडी श्राद्धाचं, त्याप्रमाणे त्यांना त्रिपिंडी श्राद्ध वगैरे पण केलेलं आहे आणि त्याचे त्यांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. आणि मगाशी जी कुंडली दाखवली तुम्हाला मी, की ती मुलगी अभ्यासामध्ये मागे पडते औरंगाबादची, तर ते माझ्या रिलेशन मध्येच आहे ती मुलगी. आणि तिचे वडील पूर्णपणे नास्तिक, त्यांचा याच्यावर कर्मकांडावर विश्वास नाही. पण जेव्हा त्यांनी ती पुनर्जन्माची व्यक्ती शोधली तेव्हा त्यांना कळलं की कुंडलीप्रमाणे केलेलं अनालिसिस बरोबर आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी पूजा केली आणि मग त्याने स्वतः रिझल्ट कम्पेअर केला आणि मला कन्फर्म केलं की म्हणजे रिझल्ट बरोबर तुमचे आहेत, तुम्ही सांगितलेले उपाय योग्य आणि 100% आहे. सर मग फॅमिलीमध्ये एकालाच इफेक्ट होतो का त्या? नाही, एका फॅमिलीमध्ये 2, 3, 4 किती पण सदस्य असू शकतात. प्रॉब्लेम त्याला बंधन काही नाही त्या गोष्टीला. मग जी व्यक्ती गेलेली असते त्या व्यक्तीचे थोडेसे सिम्पटम्स या व्यक्तीमध्ये असतात? सगळे कुंडलीच्या आधारे आपण त्या व्यक्तीचा कॅरेक्टर पण अनालिसिस करू शकतो. ओके. पण होतं कसं माहितीये का, की तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी जातक मनमोकळेपणाने बोलत नाही. बऱ्याच गोष्टी वाईट आपण जर सांगितल्या की ती व्यक्ती अशा प्रकारची होती तर त्यांना ते थोडंसं लाजिरवाणं वाटतं किंवा वाईट वाटतं, ते कबूल होत नाही. पण मी काही क्रॉस चेक केलेल्या गोष्टी तंतोतंत अशा मिळालेल्या आहेत भावकुंडलीप्रमाणे. म्हणून मग भावकुंडलीचा उल्लेख केला मी केला. मी तेही प्रयोग केलेले. मी शेवटच्या बिंदूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो नेहमी की एंड पॉईंट मला काय मिळेल. पण नंतर मग मी विषय बंद केला की जास्त डीप मध्ये जायचं नाही, तेवढी चर्चा करायची आणि विषय बंद करायचा. कारण त्यांना आजचं जे लेक्चर होतं ते खूप छान होतं आणि पहिल्यांदाच अटेंड केलं होतं आम्ही, आणि मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही ठेवलं पण असेल. नाही, माझी ही पहिली वेळ आहे लेक्चर मध्ये येण्याची. मी आजपर्यंत कुठे लेक्चर दिलेलं नाहीये आणि माझी पहिलीच मीटिंग आहे. ओके सर, थँक्यू. नाईस सेशन. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आता प्रश्न बहुतेक संपलेले सगळ्यांचे. तर मी खरंच म्हणजे मी पण भारावून गेलो की तुमचा इतका डीप स्टडी आहे आणि एवढं छान तुम्ही एक्सप्लेन केलं. आणि आता पुढची जी म्हणजे याची कडी राहील तर त्याचं सगळ्यांनाच उत्सुकता आहे. बरोबर आहे. नाही, ती आवश्यक पूर्ण करू आपण. थोडासा वेळ मला मध्ये द्या. नक्की. माझ्याकडे ज्या नोट्स सर्व तयार आहेत त्या कशा प्रकारे प्रेझेंट करायच्या त्यावर थोडा विचार करतो मी, आणि मग त्याप्रमाणे पुढचं सेशन करू लवकरात लवकर आपण. कारण ह्या गोष्टी ज्योतिषांना कळल्या पाहिजेत. हो सर, बरोबर. कारण आज मी एकटा सगळीकडे पोहोचू शकत नाही, पण झूम मीटिंगच्या माध्यमातून तुमच्यासारखे सहकारी माझ्या बरोबर आहेत, तुमचं एवढं मोठं वलय माझ्या मागे आहे, तर ह्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि याचा फायदा सामान्य जनतेला होईल, हा माझा विचाराच्या मागे आहे. बरोबर. आपल्यासारखे वक्ते आणि इथे जे दर्दी आहेत म्हणजे ज्योतिषी आणि ज्योतिषप्रेमी, त्याच्यामुळे आपण वेदचक्षु व्याख्यानमाला आतापर्यंत सतत चालवली आहे. मागच्या म्हणजे मे जून महिन्यापासून 2020 तर आतापर्यंत 2500च्या वर मीटिंग झालेल्या आहेत. आणि ह्याच्यातल्या बहुतांशी युट्यूबवर अवेलेबल आहेत आणि काही पेड मीटिंग आहेत त्या तुम्हाला दिसणार नाही, पण युट्यूबवर जे काही फ्री व्याख्यान झाले ते जवळपास सगळे तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील. वेदचक्षु व्याख्यानमाला नावाने चॅनल आहे. तर हा आजचा जो प्रोग्राम आहे हा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तिथे बघायला मिळेल सगळ्यांना. तर मी आपला खरंच आभारी आहे. आणि आता आजच्या कार्यक्रमाचं जे आभार प्रदर्शन आणि समारोप आहे तर मी होराभूषण सौ सुप्रिया भारसवाडकर मॅडम यांनी करण्याची विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
एक मिनिट. आवाज येतोय सर? हो येतोय. धन्यवाद. आपले आजचे वक्ते श्री अमित भालिंगे सर यांनी कुंडलीवरून पुनर्जन्म या विषयावर खूप छान आपल्याला व्याख्यान दिलं आहे. पारंपरिक पद्धतीने जन्मलग्न पत्रिकेच्या आधारे पुनर्जन्माची अचूक पडताळणी कशी करावी या विषयावरील खूप छान मुद्देसूद असं त्यांचं वक्तव्य त्यांनी आज सादर केलं. त्यातले काही मुद्दे म्हणजे पुनर्जन्म शोधण्यासाठी 2 ग्रह व 2 स्थानं यांचा आधार घ्यावा लागतो. तसेच पुनर्जन्म झालेल्या जातकाच्या अंगावर काही ना काही जन्मखूण असते. म्हणजे इव्हन गालावर पडलेली खळी ही सुद्धा पुनर्जन्माचंच लक्षण सरांनी सांगितलं आहे. तसेच पुनर्जन्म झालेल्या आत्म्यांचे 3 प्रकार सरांनी सांगितले, ते सात्विक आत्मा, राजस आत्मा आणि तामस आत्मा. जन्मकुंडलीवरून पुनर्जन्म आपल्याला कळू शकतो, परंतु त्याचे फलादेश काय असू शकतात? तर तामस आत्म्याचे फलादेश म्हणजे इतरांशी सतत हुज्जत घालणे किंवा त्यांच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येणे, त्यांना त्यांच्या आयुष्यात कुठल्या घटनेला तोंड द्यावे लागेल हे त्यांना सांगता येत नाही, त्यांच्या आयुष्यातल्या समस्या संपत नाहीत, त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात, त्यांचे कोणाशी जमत नाही, त्या जातकाकडे सतत संशयाने पाहिले जाते, त्यांना मित्रपरिवार खूप कमी असतो, त्यांच्या परिवारातील समस्या संपत नाहीत, तसेच त्यांना भविष्याविषयी सूचक स्वप्न सुद्धा पडतात. तसेच त्या घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचे पुनर्जन्म असतील तर हा परिवार नेहमीच अडचणीत असतो. मुलींचं लग्न होईपर्यंत त्यांच्या माहेरची स्थिती फार चांगली नसते, परंतु जेव्हा त्या मुलींचं लग्न होतं तेव्हा त्यांच्या माहेरची स्थिती सुधारते. या जातकांचा आपल्या जीवनावर ताबा नसतो, त्यांची भरभराट होते, पण त्यांना त्यांचं आयुष्य अगदी मोजून मापून जगावं लागतं. आणि असे जातक त्यांच्या पूर्वीच्या 4थ्या पिढीतले त्यांचे पूर्वजच परत जन्म घेऊन येतात असंही सरांनी आपल्याला सांगितलं. आणि पुढच्या लेक्चरमध्ये सर ते 2 ग्रह आणि 2 स्थानं कुठले आहेत याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देणारच आहेत. तर सरांच्या पुढच्या लेक्चरची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आणि आजच्या व्याख्यानाबद्दल मी अमित भालिंगे सरांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या स्वागताध्यक्षा डॉक्टर मुग्धा रानडे मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि वेदचक्षू व्याख्यानमालेतर्फे उज्ज्वल पावले सरांनी हे व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल मी सरांना सुद्धा धन्यवाद देते. आणि पावले सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. मी माझ्या समारोपाचे 2 शब्द संपवते. पावले सर. धन्यवाद मॅडम. आज खूप चांगलं व्याख्यान झालेलं आहे आणि सगळेजण आपण आता पुढच्या तारखेची, सर मला तारीख सांगतील, त्या तारखेची आपण म्हणजे वाट बघूयात. आणि मी सुद्धा माझ्यातर्फे सरांना धन्यवाद देतो आणि सरांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या परवानगीने ही मीटिंग आता एंड करतो. धन्यवाद. धन्यवाद.